एपिसोड 4च्या सुरुवातीला जसे ते त्या मनहूस झाडाच्या जवळ पोहोचतात त्याच वेळीच रेवनबर्ड्स येतात. टॅबी ऑफिसर अकोस्टाला समजावण्याचा प्रयत्न करते की ते चुकीच्या आणि एका धोकादायक ठिकाणी आहेत, पण अकोस्टा तिला कारमध्ये बसण्यास सांगते कारण तिला टॅबीच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. आणि सर्वात अजब गोष्ट ही होती की ते लोक हायवेवरून अचानक त्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांचा रेडिओ आणि फोनमध्ये जराही सिग्नल नव्हते. त्याचवेळी टाउनमध्ये जिमच्या घरात फोन वाजतो, ज्याला इथन उचलतो. त्या पलीकडे थॉमस बोलतो आणि सांगतो की मॉम एक ॲम्ब्युलन्समध्ये आहे आणि तुम्ही तिला वाचवायला हवं. हे ऐकून इथन शॉक होतो, पण त्याचवेळी जिम तेथे येतो. आधी तो इथनकडून फोन घेतो आणि नंतर थॉमसशी बोलून त्याच्या बोलण्यावर संतापून फोन तोडतो. त्यावर इथन जिमला थॉमसच्या बोलण्याबद्दल सांगतो, ज्यामुळे जिम शॉक होतो. त्यानंतर बघता रेवनबर्ड्सबद्दल ऐकते आणि तिला वाटतं की हे एक वाईट चिन्ह आहे. त्याचवेळी एल्जिन काही कारणाने खूपच घाबरलेला दिसतो. तेव्हा टेली त्याच्याशी बोलते आणि त्याचवेळी एल्जिनला अचानक तीच मॉन्स्टर दिसते जी त्याला स्वप्नात बुडवण्याचा प्रयत्न करत होती आणि ती एल्जिनला काहीतरी मदतीसाठी बोलते आणि नंतर ती गायब होते. एल्जिनच्या स्वप्नात येणारी वुमन हेनरीच्या बेसमेंटमध्ये पण आपल्याला मिरांडाच्या एका पेंटिंगमध्ये दिसते. म्हणजेच मिरांडा खूप काही या ठिकाणाबद्दल जाणत होती. त्याचवेळी आपण सारा आणि विक्टरला पाहतो, जिथे विक्टर एक बेडशीटपासून तंबूसारखा किल्ला तयार करण्याचा प्रयत्न करत होता. तो असं करत होता कारण तो त्याच्या जवळ असलेल्या सुटकेसमध्ये ठेवलेल्या वस्तूंचा विचार करत होता आणि त्याला समजून घ्यायचं होतं की शेवटी काय घडलं होतं. आणि साराकडे तो याच कारणाने गेला होता कारण टाउनमध्ये सारा सर्वात भयंकर मुलगी म्हणून ओळखली जात होती आणि कदाचित विक्टरला काही भयंकर गोष्टी आठवू इच्छित होत्या. तर अशा परिस्थितीत त्याच्या मते फक्त साराच सांभाळू शकली असती. मग विक्टर साराला त्या किल्ल्यांमध्ये किंवा त्या तंबूत घेऊन जाऊन सांगतो की त्याची आई मिरांडा विक्टर आणि एलॉईसला एका ठिकाणी सोडून बाहेर आली होती, पण एलॉईस तिच्या मागे गेलेली आणि ते ठिकाण दुसरे काही नाही तर तेच बेसमेंट होते, म्हणजे तेच स्टोरेज रूम होतं. नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा विक्टर तिथून बाहेर येतो, म्हणजे सकाळी तो पाहतो की टाउनमध्ये सगळीकडे डेड बॉडीज पडल्या होत्या आणि पहिल्यांदा त्याला व्हाईट बॉय तेव्हाच दिसला होता कारण विक्टर एकटा इतक्या सगळ्या डेड बॉडीजला दफन करू शकत नव्हता. म्हणून व्हाईट बॉय त्याला सांगतो की प्रत्येक व्यक्तीच्या आवडत्या वस्तू उचलून त्या लोकांच्या आठवणीमध्ये त्याने त्या गाडून द्याव्यात. त्या सुटकेसमध्ये त्या मेलेल्या व्यक्तींच्या आवडत्या वस्तू होत्या, म्हणजे 40 वर्षापूर्वी जे लोक मरण पावले होते. मग विक्टर प्रथम मिस्टर सर्व्हरची वॉच काढतो आणि नंतर तो डोलोरेस नावाच्या मुलीचं वॉलेट काढतो, जी नेहमी घाबरलेली असायची. पण त्या वस्तूपैकी विक्टरला क्रिस्टोफरचे काहीच सापडत नव्हते. त्यामुळं विक्टर शॉक होतो, परंतु अचानक त्याला आठवतं की क्रिस्टोफरकडे नेहमी एक वुडन डॉल असायची, ज्यामुळे विक्टर आणि जेड मागील सीझनमध्ये घाबरले होते. त्या डॉलचे नाव खरोखर जेस्पर होते, ज्याच्या मदतीने क्रिस्टोफर सर्वांना खूप हसवायचा. म्हणजे ते एक प्रकारचं पपेट होतं. पण अचानक क्रिस्टोफरला एक दिवस अजब चिन्हे दिसू लागली होती, ज्याप्रमाणे जेडला दिसत होती. त्यानंतर त्याने लोकांना हसवणं थांबवलं आणि नंतर एक दिवस विक्टरने जेस्परला क्रिस्टोफरशी काहीतरी बोलताना ऐकलं होतं, जे विक्टरला काहीच आठवत नव्हतं. परंतु त्यानंतर विक्टर जेस्परपासून घाबरू लागला होता. सर्व गोष्टी आठवून विक्टरच्या डोक्यात दुखू लागतं आणि सारा त्याला सांभाळते. त्यानंतर आपण टॅबीला पुन्हा ॲम्ब्युलन्समध्ये पाहतो, जी अकोस्टा आणि दोन्ही पॅरामेडिक्सला टाउनमध्ये थांबण्याची विनंती करत होती कारण आता अंधार पडला होता. पण अकोस्टा आणि दोन्ही पॅरामेडिक्स तिचे म्हणणं ऐकत नव्हते आणि अकोस्टा टॅबीला हतकडीने सीटवर लॉक करून ठेवते आणि त्यानंतर ते टाउनच्या बाहेर पोहोचले होते. त्यावेळी आपल्याला रेंडल दिसतो, जो बॉयडच्या विरोधात असूनही बसमध्ये थांबला होता, जिथे आतापर्यंत मॉन्स्टर आले नव्हते. तरी सामान्यपणे ते रोज तिथे येत होते. आज काहीतरी विचित्र होतं. तसंच रेंडलच्या बोलण्यावरून आपल्याला कळतं की जेव्हा तो मरियल आणि जुलीसोबत ट्रान्स स्टेटमध्ये होता तेव्हा त्याने काही खूप धोकादायक गोष्टी पाहिल्या होत्या आणि आता तो या ठिकाणाहून बाहेर जाण्यासाठी काही करायला तयार होता. त्याचवेळी अकोस्टाची ॲम्ब्युलन्स बसच्या जवळून जाते. टॅबी त्यांना ॲम्ब्युलन्स थांबवण्याची विनंती करते, पण पॅरामेडिक्स ॲम्ब्युलन्स थांबवत नाही.
इथन आणि जिम देखील ॲम्ब्युलन्स पाहून समजून गेले होते की त्यात टॅबी आहे, कारण फोनवर अशीच माहिती दिली गेली होती की त्याची आई ॲम्ब्युलन्समध्ये आहे. त्यामुळे जिम तिथून त्वरित बाहेर जातो. त्याचवेळी बॉयड आणि रेंडल देखील बाहेर आले होते आणि जिम तेव्हा सगळ्यांना ती गोष्ट सांगतो. फक्त थोडं पुढे जाताच ॲम्ब्युलन्स थांबते, कारण समोर एक मॉन्स्टर बेहोश होण्याचं नाटक करत होतं, ज्याला पाहून पॅरामेडिक्सना असं वाटतं की ती एक जखमी व्यक्ती आहे आणि तिला मदतीची आवश्यकता आहे. पण इथे आपल्याला कळतं की ते सर्व त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत होते. टॅबी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, पण अकोस्टा तिचं ऐकण्याऐवजी पॅरामेडिक्स सोबत खाली उतरते. जसेच पॅरामेडिक्स त्या मॉन्स्टरच्या जवळ जातात, ते त्वरितच त्या दोघांना ठार करतात. तेवढ्यात तिथे आणखी मॉन्स्टर येतात. हे मॉन्स्टर आधीपासूनच जाणून होते की इथे कोणीतरी येणार आहे. हे पाहून अकोस्टा त्यांच्यावर गोळीबार करते, पण त्यांना काही होत नाही. मग ती ताबडतोब कॉलनी हाऊसकडे पळायला लागते. कॉलनी हाऊसच्या बाहेर निकीला गोळीबाराचा आवाज ऐकू येतो. अकोस्टा गोळ्यांनी मॉन्स्टरना मारण्याचा प्रयत्न करत होती, पण एका मिसफायरमुळे गोळी निकीला लागते. हे पाहून मरियल तिचा उपचार करण्याचा प्रयत्न करते. तेव्हाच क्लेराने गेट उघडून अकोस्टाला आत बोलावलं, ज्यामुळं तिचा जीव वाचतो. पण निकीची अवस्था पाहून अकोस्टाला स्वतःचीच लाज वाटू लागते. दुसरीकडे ॲम्ब्युलन्स जवळ बॉयड, जिम आणि रेंडल पोहोचतात. जिम टॅबीला पाहून खूप आनंदी होतो. रेंडल लगेच बसमध्ये टूल बॉक्स आणायला जातो, ज्याने हतकडी तोडता येईल. परंतु परत येताना त्याला मॉन्स्टरने घेरलं. तो पटकन टूल बॉक्स बॉयडकडे फेकतो आणि त्याच वेळी त्याला परत तेच किडे दिसायला लागतात. बॉयड टूल बॉक्स जिमकडे देतो, ज्याने ॲम्ब्युलन्सच्या हतकड्या तोडता येतील. त्यानंतर बॉयड ॲम्ब्युलन्सची चावी शोधायला लागतो. त्याचवेळी एक मॉन्स्टर त्याला उचकावत चावी पकडण्याचा प्रयत्न करते. आता बॉयड समोर 2 पर्याय असतात: चावी घेऊन हेनरी, जिम आणि टॅबीला वाचवणे किंवा रेंडलकडे जाऊन त्याला वाचवणे. सध्या तरी बॉयड चावी पटकन उचलतो आणि ॲम्ब्युलन्स कॉलनी हाऊस जवळ घेऊन जातो, ज्यामुळे हेनरी, जिम आणि टॅबीची सुटका होते. रेंडल जवळ खूप सारे मॉन्स्टर जमा झाले होते. कॉलनी हाऊसच्या आत टॅबीला पाहून सगळ्यांना खूप धक्का बसतो. फातिमा आणि मरियल निकीच्या पोटातून गोळी काढतात, पण खूप रक्तस्राव झाल्यामुळं काही वेळातच निकीचा मृत्यू होतो. हे पाहून बॉयड प्रचंड रागावतो आणि अकोस्टावर चिडू लागतो. तेव्हा डोना त्याला वर घेऊन जाते, जिथे ती रडू लागते, कारण रोजच कोणी ना कोणी मरण पावत होतं. बॉयड तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी आपण केनी, क्रिस्टी आणि जेड यांना पाहतो, जे मिसेस लूच्या आठवणीत असतात. जेड त्यांना त्या सिम्बॉल्स आणि विनाडोळ्याच्या व्यक्तीबद्दल सांगतो, जो स्कलमधून रक्त पित होता. इतक्या त्यांना बाहेरून मॉन्स्टरचा आवाज येतो आणि ते गप्प होतात. दुसरीकडे इथन आणि जुली खूप चिंतेत असतात. त्यांना वाटतं की कदाचित त्यांच्या वडिलांचा, बॉयड आणि रेंडलचा आतापर्यंत जीव गेला. जुली इथनला धीर देण्याचा प्रयत्न करते. कॉलनी हाऊसच्या आत फातिमा लपून निकीच्या मृतदेहाजवळ जाते. तिच्या जखमेवरून रक्त हातात घेऊन चाटते. तिला ते फार चांगलं वाटत होतं, ज्यावरून हे सिद्ध होतं की तिच्या पोटात नक्कीच डेमॉनिक बाळ आहे. बॉयडला बाहेर काही विचित्र आवाज ऐकू येतो. बाहेर पाहिल्यावर तो पाहतो की मॉन्स्टरनी रेंडलला ॲम्ब्युलन्सच्या वर ठेवला आहे. त्यांनी त्याला ठार मारलं नव्हतं, पण त्याच्या चेहऱ्यावर आणि मानेवर भयानक जखमा केल्या होत्या, ज्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. यासोबतच एपिसोड 4 इथे संपतो. एपिसोड 5च्या सुरुवातीला आपण बघतो की मॉन्स्टरनी रेंडलला ॲम्ब्युलन्सच्या वर जखमी अवस्थेत सोडलं होतं. बॉयड आणि एलिस कसा बसा त्याला आत आणतात आणि त्याच्या जखमांवर उपचार करण्याचा प्रयत्न करतात. रेंडल रागाच्या भरात बॉयडला धरून म्हणतो की तू मला तिथं सोडलंस म्हणून हे सगळं झालं. बॉयडला हे ऐकून खूप वाईट वाटतं. त्यानंतर आपण पाहतो की सकाळी बॉयड क्लिनिक जवळ उभा आहे. केनी आणि बॉयड क्रिस्टीला परत घेऊन आले होते. मरियल लगेचच तिला आत घेऊन तिच्यावर उपचार करायला लागते. त्याच दरम्यान जेव्हा केनी आणि जेड टॅबीच्या परत येण्याच्या गोष्टी आणि फार अवे ट्रिप बद्दल बोलतात, तेव्हा जेड पटकन बॅकपॅक करून कुठेतरी जाण्याची तयारी करू लागतो. आता आपण हेनरीला कॉलनी हाऊसच्या आत पाहतो, जिथे तो डोनासोबत बोलत होता. डोना त्याला विक्टरच्या खोलीत घेऊन जाते. विक्टरला कसं भेटायचं हे समजत नव्हतं. दुसरीकडे विक्टर सारासोबत क्रिस्टोफरची बाहुली जेस्पर आणण्यासाठी टनलमध्ये जाणार होता, पण त्याआधी त्याला काही आवश्यक वस्तू हव्या असल्याने तो कॉलनी हाऊसला परत जातो, जिथे त्याला टॅबीच्या
परत येण्याबद्दल कळतं. सुरुवातीला तो सामान्य वाटतो, पण जेव्हा डोना त्याला हेनरीच्या येण्याची बातमी सांगते तेव्हा तो खूप हादरतो आणि तिथून बाहेर निघून जातो. त्याला हे सर्व शक्य आहे असं वाटत नव्हतं. याच दरम्यान विक्टर सारासोबत टनलमध्ये जाण्याचा प्लॅन रद्द करतो. सारा त्याला समजावायला लागते की त्याला हेनरीला भेटायला हवं, कारण हेनरी त्याचे वडील होते. दुसरीकडे आपण टॅबीला जुली आणि इथन सोबत पाहतो. टॅबी त्यांना सांगते की तिच्यासोबत काय काय झालं आणि कसं झालं, पण इतक्यात जेट तिथे येतो. तो टॅबीला लवकरच त्या झाडाजवळ घेऊन जाण्यासाठी सांगतो, कारण जेडलाही काही गोष्टी दिसल्या होत्या ज्या कदाचित त्या बॉटल ट्री मध्ये उलगडू शकतील. पण जिम टॅबीला त्या ठिकाणी जाण्यापासून रोखतो, कारण ती नुकतीच परतली होती. शिवाय दुपारी टॅबीची टाउनमधील लोकांशी एक मीटिंग होती. सर्व लोक तिच्या उत्तराची वाट पाहत होते, कारण ती टाउनच्या बाहेर कशी गेली याचा उलगडा होणे खूप महत्वाचं होतं. त्याचवेळी जिमच्या बोलण्यातून हे समजतं की तोही त्या बॉटल ट्री जवळ गेला होता, जिथे त्याने एका बॉटलीला तोडलं. तेव्हा त्याला काही नंबर्स दिसले होते, पण जिमला ते महत्वाचे वाटले नव्हते. कदाचित कोणीतरी त्यांना तिथे लटकवलं असेल असं जिमला वाटत होतं. त्याला असं वाटत होतं, पण जेडच्या मते कदाचित त्या नंबरचा काहीतरी खूप महत्वाचा संबंध असू शकतो. आणि हो, जेड ज्या बॉटल ट्री बद्दल बोलत होता ती खरंच फार अवे ट्री आहे, नॉर्मल ट्री नाही. आता आपण बॉयड आणि कॅनीला पाहतो, जिथे कॅनीच्या बोलण्यावरून समजतं की त्यांनी मागच्या रात्री जे मॉन्स्टरचे आवाज ऐकले ते वेगळ्या प्रकारचे होते. कदाचित ती काहीतरी वेगळी आणि या आधीच्या मॉन्स्टरपेक्षा अधिक धोकादायक गोष्ट होती, जशी मार्टिनने सांगितली होती. यामुळे बॉयड थोडासा हादरतो आणि त्याला जाणवतं की मॉन्स्टरने रेंडलला जिवंत सोडल्याचं कारण लोकांच्या मनात भीती आणि असुरक्षितता निर्माण करणं होतं. कदाचित या ठिकाणी असलेली वाईट शक्ती लोकांच्या भीती आणि दुःखावरच जगते. त्याचवेळी आपण डोना आणि हेनरीला विक्टरच्या खोलीत पाहतो. हेनरीच्या बोलण्यातून आपल्याला कळतं की त्याने गेली 40 वर्ष मोठ्या संघर्षात घालवली आहेत. सुरुवातीला त्याला या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवायला खूप अडचणी आल्या, पण हळूहळू त्याने स्वतःला समजावलं. हे ऐकून हेनरीला खूप वाईट वाटतं की विक्टर इतक्या वर्षापासून एकटा या ठिकाणी अडकून राहिला. त्याच्या दुःखात डोना त्याला आधार देते आणि नंतर ते दोघं मीटिंगसाठी बाकीच्यांसोबत जातात. त्या मीटिंगमध्ये टॅबी आणि जिम आल्यावर टॅबी सर्वांना लाईट हाऊस आणि बॉटल ट्री बद्दलचं सत्य सांगते. पण तिथे सगळे फातिमा आणि इलिससह टॅबीला दोष देण्याचा प्रयत्न करतात की ती बाहेर जगात जाऊ शकली, पण तिथे जाऊन सुद्धा तिने टाउनमध्ये अडकलेल्या लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला नाही. तेव्हा बॉयड आणि जिम टॅबीची बाजू घेत सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करतात की बॉटल ट्री किंवा टाउनमधील इतर गूढ गोष्टी त्या पद्धतीने काम करत नाहीत. मात्र डेल हॉल सर्वांना भडकवतो की जर टॅबी बाहेर जाऊ शकते तर ते सगळेही जाऊ शकतात. त्यामुळे कोणीही बॉयडचे म्हणणे ऐकत नाही आणि घरी परत जाण्याच्या आशेने सगळे फार अवे ट्री आणि बॉटल ट्री शोधण्यासाठी निघून जातात. यामुळे बॉयडला फार वाईट वाटतं. जिथे आपण जुलीला पाहतो, जी कॉलनी हाऊसमध्ये चुपचाप फातिमाच्या खोलीत जाते. फातिमा नेहमी तिच्या जवळ वीड लपून ठेवते. जुली तिथून तणावात ते वीड उचलते आणि खाली जात असते. तेव्हा एल्जिन तिला दिसतो, जो किमोनो मॉन्स्टर पाहिल्यानंतर खूप घाबरलेला असतो. मग तणाव कमी करण्यासाठी दोघंही एकत्र ती वीड ओढायला लागतात. जेव्हा त्यांना खूप नशा चढतो तेव्हा एल्जिन जुलीला एका खोलीत घेऊन जातो, जिथे जुन्या काळातील काही मरण पावलेल्या लोकांचे कपडे ठेवलेले होते. दोघं ते कपडे घालून मजा करू लागतात. तेव्हा जुलीला तिथे एक पोलराइड कॅमेरा सापडतो. ती एल्जिनचा फोटो काढते आणि एल्जिन जुलीचा फोटो काढतो. त्या दोघांनी आपापले फोटो ठेवून घेतले होते. त्याचवेळी एल्जिन तो कॅमेरा स्वतःजवळ ठेवतो. दुसरीकडे टॅबी जेव्हा जिम सोबत घरी परतत असते तेव्हा तिचा मूड खूप खराब झालेला असतो, कारण तिला असं वाटत होतं की तिने खरोखरच बाहेर जाऊन बाहेरच्या लोकांशी टाउन बद्दल बोलायला हवं होतं. पण तेव्हा जिम तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की कशाचाही उपयोग नाही, कारण कोणीच तिच्यावर विश्वास ठेवणार नव्हतं. तरी सुद्धा आता ती टाउनमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू इच्छित होती, म्हणून ती जेड सोबत बॉटल ट्री जवळ जायला निघते, जसं की तिने ठरवलं होतं. दुसरीकडे बॉयड जेव्हा शेरिफ स्टेशनवर परततो तेव्हा अकोस्टा त्याच्याकडे मागील रात्री निकीवर चुकीने गोळी झाडल्याबद्दल माफी मागते. पण बॉयड आधीच अकोस्टाच्या या वागण्यामुळे नाराज होता. त्यासोबतच टाउनमधल्या लोकांच्या, विशेषतः
येलिस आणि फातिमाच्या वागणुकीमुळेही त्याला खूप राग आलेला होता. त्यामुळे तो अकोस्टाशी नीट बोलत नाही आणि तिला तिथून निघून जाण्यास सांगतो. आपण पुढे फातिमाला पाहतो, जी परत आल्यावर पुन्हा कुजलेल्या भाजीपाला खायला सुरुवात करते. यावेळीस एलिस तिला पाहतो. फातिमा त्याला थांबवत सांगते की तिचं बाळ ठीक नाही, कारण ती बरेच दिवसांपासून फक्त कुजलेलं अन्न खात आहे आणि ते तिला खूप आवडत आहे. तिच्या मते त्या अन्नाची दुर्गंधी तिला सुगंधासारखी वाटत आहे. फातिमाला रडताना पाहून एलिस तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, कारण या ठिकाणी आता काहीही घडलं तरी आश्चर्य वाटत नव्हतं. दुसरीकडे आपण इथनला पाहतो, जो हेनरीला प्राण्यांना दाखवण्यासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच हेनरीची नजर विक्टरवर पडते, ज्याला सारा तिच्यासोबत घेऊन येत होती. विक्टर आणि हेनरी एकमेकांना पाहून गोंधळून जातात आणि जोरजोराने रडायला लागतात. हा एक खूप इमोशनल क्षण असतो. ते एकमेकांना पाहून खूप आनंदित होतात. पुढे आपण जेड आणि टॅबीला पाहतो, जे बॉटल ट्रीच्या बाटलांवर लिहिलेले नंबर एकत्र करत असतात. तेव्हा त्यांना हे लक्षात येतं की ते नंबर कोणत्याही तारखेसारखे नाहीत, कारण पेपरवर लिहिलेले नंबर वर्तमान काळातील वर्षांच्या संख्येपेक्षा पुढील काळाचे होते. त्यानंतर जेड टॅबीला टनलमधील त्या मुलांबद्दल आणि सिम्बलबद्दल सांगतो. तसेच तो अंगुई या शब्दाचा उल्लेख करतो, जो टॅबीने याआधी त्या मुलांकडून ऐकला होता. इतक्यात डेल हॉल फार अवे ट्री शोधत तिथे येतो. त्याला खूप आत्मविश्वास वाटत असतो की आता तो नक्कीच घरी पोहोचेल. टॅबी आणि जेड त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण डेल त्यांचं म्हणणं ऐकत नाही. फार अवे ट्री मध्ये जाऊन डेल अचानक गायब होतो. दुसरीकडे बॉयड, जो आधीच रेंडल सोबत जे काही घडलं होतं त्यामुळे खूप अस्वस्थ होता, तो बसमध्ये जातो. तिथे बघताही येते, जी समजून चुकली होती की बॉयड चिंतेत आहे. ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की मागच्या रात्री जे काही घडलं त्यात बॉयडची काही चूक नव्हती. इतक्यात त्यांना बाहेर लोकांच्या किंचाळण्याचा आवाज येतो. दोघे बाहेर जातात आणि स्विमिंग पूल जवळ पोहोचतात. तिथे डेल पूलच्या भिंतीत अडकलेला असतो. त्याला इतका त्रास होत असतो की किंचाळणं सुद्धा शक्य होत नव्हतं. हा तोच स्विमिंग पूल असतो जो आपण पहिल्या एपिसोडमध्ये पाहिला होता, जिथे एक गाडी पडली होती. डेलची अवस्था पाहून कोणालाही ते सहन होत नाही. तेव्हा बॉयड संतापून सर्वांना विचारतो, आता पुढचा कोण आहे जो फार अवे ट्री मध्ये जाणार आहे? सांगा, कोण जाईल? पण आता कोणाची हिंमत होत नाही की ते उत्तर देईल. म्हणजेच पक्क असं वाटत होतं की टॅबी इथे खास आहे किंवा वाईल्ड बॉय तिची मदत करत आहे, कारण ती सहज इथून बाहेर पडली होती. डेल मात्र कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी गेला आणि त्याची अवस्था अशी झाली की तो मरण्यास लायक झाला होता. अखेर डेलला या वेदनेतून मुक्त करण्यासाठी बॉयड जवळ त्याला मारण्याशिवाय पर्याय उरत नाही. पण यावेळेस बॉयड स्वतः काही करत नाही, कारण डेल प्रेशरमुळे स्वतःच मरतो. डोना जेव्हा हे पाहते तेव्हा तिला खूप वाईट वाटतं. डेलच्या या दुःख शेवटासह 5वा एपिसोड संपतो. 6वा एपिसोड सुरू होतो रात्रीच्या एका प्रसंगाने, जिथे अचानक टॅबीला पुन्हा एकदा भयानक स्वप्न पडतात. जिम तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो, पण दोघांमध्ये थॉमसबद्दल वाद होतो. रागाने जिम खालच्या खोलीत निघून जातो. सकाळी जुली जिम आणि टॅबीच्या रात्री झालेल्या वादामुळे खूप जास्त चिडलेली होती, म्हणून ती नीट न बोलता तिकडून निघून जाते. त्याचवेळी आपण जेड आणि बॉयडकडे पाहतो. जेडने बॉटल्समधून सापडलेल्या सर्व नंबर्सना डार्टबोर्ड सारख्या भिंतीवर लावलं होतं. त्यातले काही नंबर पुन्हा पुन्हा दिसत होते. त्यामुळे जेडला असं वाटू लागतं की हे नंबर खूप महत्वाचे आहे. त्याला इथं डायमेन्शनल ड्रिफ्ट आणि वर्म होल सारख्या गोष्टींचा अंदाज येतो, ज्यामुळे लोक खरी दुनिया सोडून या टाउनमध्ये येतात. तेव्हा बॉयड जेडला आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. तो आणि सारा जेव्हा जंगलात गेले होते तेव्हा त्यांनी आणखी एक बॉटल ट्री पाहिला होता, पण तो फार अवे ट्री नव्हता. तो एक नॉर्मल झाड होतं. हे ऐकताच जेड तिथं जाण्याचा निर्णय घेतो आणि बॉयड तिथून निघून जातो. दरम्यान कॉलनी हाऊसमध्ये विक्टर आणि हेनरी बोलत असतात. विक्टर मॉन्स्टरच्या गुहेतून जॅस्पर आणण्यासाठी एकटाच जायचा विचार करत असतो, पण हेनरी त्याला एकटं सोडायला तयार नव्हता आणि विक्टर सोबत जाण्याचं तो ठरवतो. विक्टर त्याला नाही म्हणू शकत नाही. ते दोघं काही लहान खेळणी जमिनीवर ठेवत पुढे जातात, जेणेकरून ते रस्ता चुकणार नाही. सुरुवातीला विक्टरला जॅस्पर सापडत नाही, त्यामुळं ते आणखी आत जातात. आत जाणं हेनरीला थोडं भीतीदायक वाटतं, पण विक्टर त्याला धीर देतो. अखेर जेव्हा त्यांच्याकडे शेवटचं टॉय ठेवायला उरतं तेव्हा ते त्या टेबलजवळ पोहोचतात, जिथं जॅस्पर ठेवलेला असतो. विक्टर शांतपणे जॅस्परला उचलतो
पण त्याच वेळी हेनरीला एक कपडा दिसतो. तो कपडा उचलण्याचा प्रयत्न करताच मोठा आवाज होतो, ज्यामुळं मॉन्स्टर जागे होतात. त्यातला एका मॉन्स्टरने विक्टरला सांगितलं, जर तू अशा प्रकारे परत परत आमच्या घरी यायला लागलास तर एक दिवस आम्ही तुला इथेच ठेवून घेऊ. ही गोष्ट खूप विचित्र वाटते, कारण जर मॉन्स्टरला विक्टरला मारायचं असतं तर ते कधीच मारू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. हे ऐकल्यावर विक्टर आणि हेनरी तिथून पळून बाहेर येतात. दुसरीकडे केनी अँब्युलन्समधून सगळी आवश्यक औषधं आणि अल्ट्रासाऊंड मशीन क्लिनिकमध्ये ठेवतो. त्याचवेळी बॉयड रँडलला पाहण्यासाठी क्लिनिकमध्ये येतो आणि क्रिस्टी त्याला फातिमाला तिथं आणण्यासाठी सांगते. आणि मग आनंदाने बॉयड कॉलनी हाऊसमध्ये एलिस आणि फातिमाकडे जातो. एलिस आणि फातिमाच्या खराब झालेल्या भाज्या खाण्यामुळे काहीशे चिंतेत असतात. त्यामुळे जेव्हा बॉयड तिथे येतो तेव्हा ते त्याला सगळी परिस्थिती सांगतात. हे ऐकून बॉयड काहीही समजू शकत नाही, पण सध्या तो फातिमाचा अल्ट्रासाऊंड करून तिच्या आणि बाळाच्या स्थितीबद्दल नीट जाणून घ्यायचं ठरवतो. फातिमा खराब भाज्या का खात आहे हे तो सध्या क्रिस्टीला सांगणार नसतो. ही गोष्ट लक्षात ठेवत एलिस फातिमाला खाली घेऊन येतो. त्याचवेळी इल्जिन त्याला मिळालेल्या पोलराइड कॅमेराने कोलाज तयार करण्यासाठी सगळ्यांचे फोटो काढत असतो. तो फातिमाचाही फोटो काढतो. त्यानंतर बॉयड आणि एलिस फातिमाला घेऊन क्लिनिककडे निघतात. दरम्यान आपण डोनाकडे पाहतो, जी डेलच्या शरीरावर खूप सारे दगड ठेवत असते, जेणेकरून कोणीही त्याच्या अवस्थेला पाहून घाबरू नये. डेल फारसा चांगला माणूस नसला तरी डोनाला त्याच्या जाण्याचं दुःख होतं. तिथं टॅबी येते आणि डोनाला सांत्वन करते. त्यानंतर ती इथनकडे निघते. यानंतर आपण मरियलला पाहतो, जी रँडलचे भान परत आल्यावर त्याचे टाके आणि बँडेज बदलण्यासाठी येते. रँडलला बऱ्याच ठिकाणी टाके लागलेले असतात आणि त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर मोठे व्रण तयार झाले असतात. रँडल आरसा मागतो आणि स्वतःचा चेहरा पाहून त्याला खूप वाईट वाटतं. बँडेज बदलल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून हेही समजतं की ट्रान्समधून परत आल्यानंतर रँडल, जुली आणि मेरियल तिघेही काहीसे घाबरलेले होते, कारण त्यांनी तिथं काहीतरी भयंकर पाहिलं होतं, पण त्याबद्दल ते बोलण्याचं टाळतात. हेच कारण आहे की रँडल प्रत्येक रात्री घाबरलेला असतो. रँडलला आता बसमध्ये परत जायचं नव्हतं. तेव्हा मरियल रँडलला त्याच्या सामानासह क्लिनिकमध्ये राहण्याचा सल्ला देते आणि रँडल त्याला मान्यता देतो. दुसरीकडे जुली आपल्या समस्यांमुळे शांतपणे वीड ओढू लागते. त्याचवेळी केनी त्याच्या आईचं काही सामान शोधत असताना तिला पकडतो. जुली त्याला हे सगळं तिच्या वडिलांना न सांगण्यासाठी समजावते आणि केनी हे मान्य करतो. दरम्यान जेड दुसऱ्या बॉटल ट्री जवळ पोहोचतो, जिथं त्याला पुन्हा टॉम दिसतो. टॉम म्हणजे तोच बारटेंडर, जो जेडला स्वतःवर विश्वास ठेवून पूर्वीचा जेड बनण्याचा सल्ला देतो. त्यानंतर जेड त्या बॉटलमधील नंबर्स काढतो आणि बारकडे निघतो. आपण टॅबी आणि इथनकडे पाहतो, जिथे टॅबी मिसेस लू बद्दल इथनशी बोलत असते. तेव्हा तिला वर काही आवाज ऐकू येतो. तेव्हा ती वर जाते. तेव्हा पुन्हा तिला तेच मुलं अंगोई अंगोई म्हणताना दिसतात. त्यामुळे टॅबी घाबरते आणि इथनसोबत बारमध्ये येते, जिथं आता जेड पोचलेला असतो. जेड आपल्या बोलण्यातून सांगतो की त्याला दुसऱ्या बॉटल ट्रीवर तेच नंबर सापडलेत, फक्त त्या बॉटल्सच्या पोझिशन आधीच्या ट्रीपेक्षा वेगळ्या होत्या. इथन देखील त्या नंबरचं कोड समजून घेण्यासाठी जेडची मदत करू लागतो. त्यानंतर जेड टॅबीशी त्याच मुलांबद्दल बोलतो. टॅबी जेडने बनवलेल्या वुडू डॉल सारख्या ड्रॉइंग्सकडे पाहते आणि तिला विचित्र गोष्टी आठवतात. त्यात ती स्वतःला लहान मुलगी म्हणून 3 मोठ्या लाल खड्ड्यांजवळ पाहते, जिथं जेड उभा होता. तिच्या या विजनमुळे ती घाबरते. याचा अर्थ असा की फक्त एबी आणि मिरांडा हेच नाही ज्यांना इथं येण्याआधी या जागेचा अंदाज आला होता. एबीलाही लहानपणी या जागेचं स्वप्न पडायचे, पण ती समजू शकत नव्हती. दुसरीकडे केनी डोनाशी बोलतो आणि कॉलनी हाऊसमध्ये राहण्याची परवानगी मागतो. डोना त्याला परवानगी देते, कारण त्याच्या एकट्या राहण्याला काहीच अर्थ नव्हता. त्याला तिथं त्याच्या आई वडिलांची आठवण होत असे, म्हणून तो सगळ्यांसोबत राहू इच्छितो. त्यानंतर आपण विक्टरला पाहतो, जो जेस्परला घेऊन हेनरीसोबत त्याच्या ट्रंकमध्ये पोहोचतो. तिथं विक्टर घाबरलेल्या हेनरीला सांभाळतो. विक्टरच्या बोलण्यामधून आपल्याला समजतं की पूर्वीच्या काळात क्रिस्टोफरने जेस्परला काही सांगितलं होतं, जे ऐकून विक्टर घाबरला होता. जेस्परच्या मदतीने त्याला त्या गोष्टीचा शोध घ्यायचा होता. हेनरी विक्टरला समजवण्याचा प्रयत्न करतो की जेस्पर फक्त एक डॉल आहे आणि ती बोलू शकत नाही, पण विक्टर त्याचं ऐकत नाही. त्याचवेळी रँडल आपलं सामान घेऊन जात असताना जुली त्याला भेटते आणि ते दोघं आता आपापल्या ट्रान्सस्टेट बद्दल बोलून वीड ओढायला लागतात.
त्यानंतर बॉयड, एलिस आणि फातिमा क्रिस्टी आणि मरियलकडे जातात. पण जेव्हा क्रिस्टी तिचा अल्ट्रासाऊंड करते तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो, कारण फातिमाच्या गर्भाशयात कोणतंही बाळ नसतं. हे पाहून कोणालाही काहीच समजत नाही. आणखी एक गोष्ट होती की सर्वजण विचार करत होते की फातिमाची शारीरिक स्थिती प्रेग्नन्सीचे लक्षणं दर्शवत होती, पण अल्ट्रासाऊंडमध्ये तिच्या गर्भाशयात काहीच नव्हतं. त्यानंतर एल्जिन जेव्हा घेतलेल्या फोटोचं अरेंजमेंट करत होता, त्यात एका फोटोत त्याला किमोना मॉन्स्टर दिसते. म्हणजे तीच महिला जे हेनरीच्या बेसमेंटमध्ये मरिंडाने तिची पेंटिंग बनवली होती, आणि ही एल्जिनला बाहेर जाण्याची मदत करण्याची गोष्ट करते, ज्यामुळं एल्जिनला खूप धक्का बसतो. यासोबतच एपिसोड 6 इथे संपतो. 7 या एपिसोडची सुरुवात क्लिनिक दाखवून होते, जिथे क्रिस्टी आणि मेरियलला फातिमाच्या सडलेल्या भाज्यांच्या क्रेविंग्सबद्दल कळलं होतं, जे तिला गेल्या 1 आठवड्यात होत होतं. पण त्यांना समजत नव्हतं की फातिमासोबत असं का होत आहे. क्रिस्टीच्या मते फातिमा प्रेग्नंट नव्हती, कारण तिच्या स्कॅनिंगमध्ये कोणताही बेबी दिसला नव्हता. पण फातिमाच्या मते ती आपल्या बाळाला अनुभवत होती, ज्यामुळं फातिमा आणि क्रिस्टीमध्ये वाद होतो. क्रिस्टीला असं वाटत होतं की फातिमाला काही मानसिक समस्या असल्यामुळं तिला असं वाटत आहे की ती प्रेग्नंट आहे, पण खरं तर असं काही नव्हतं. परंतु फातिमा खरंच प्रेग्नंट होती. असं झाल्यावर फातिमा गुस्स्यात तिथून निघून जाते आणि एलिस व मेरियल तिच्या मागे जातात, ज्यामुळं मेरियल कॉलनी हाऊसमध्ये तिच्यावर लक्ष ठेवू शकेल. क्रिस्टी बॉयडला सांगते की कदाचित तिला हे आधी सांगायला हवं होतं, आणि कदाचित तेव्हा डेमोनिक असू शकतं, त्यामुळं ते दिसत नाही. तिच्या मते रात्रीच स्कॅन करून पाहिलं पाहिजे, कारण मॉन्स्टर फक्त रात्रीच बाहेर येतात. हे सर्व ऐकून बॉयडला गुस्सा येतो आणि तो क्रिस्टीवर चिरडून डोनाकडे जातो. डोनाला असं वाटतं की ती फातिमाची मदत करू शकते, पण जर फातिमा मानसिकदृष्ट्या काहीतरी गंभीर समस्या अनुभवत असेल तर ती कॉलनी हाऊसच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकते, म्हणून त्यांना लवकरच काहीतरी करणं आवश्यक होतं. डोना सध्या सर्वांची सुरक्षा लक्षात घेऊन फातिमाला कॉलनी हाऊसमधून बाहेर काढण्याबद्दल बोलते, ज्यामुळं बॉयडला पुन्हा खूप राग येतो आणि तो तिथून सरळ शेरिफ स्टेशनकडे जातो. तिथे जेडला पाहतो, जो टॅबीच्या सांगण्यानुसार त्याला त्या दगडाच्या ठिकाणी घेऊन जात होता. त्याचवेळी जिम 2 लोकांसाठी जेवण घेण्यासाठी आलेला असतो. जिमला हे सगळं टॅबीचा भास वाटत होता, पण टॅबी त्याला काहीतरी समजून सांगते. खरं तर तिला लहानपणापासून या ठिकाणाचे स्वप्न येत होते, आणि नंतर टॅबी त्या दगडांच्या जवळ जाऊन सांगते की स्वप्नात ती एक छोटी मुलगी म्हणून कुणापासून तरी बचाव करत होती. त्यासाठी ती दगडांच्या मागे लपली होती. जी व्यक्ती तिला दरवेळी एका विशिष्ट पद्धतीने घाबरवत असे, आणि घाबरून लहानपणीच्या टॅबीची झोप उघडली जात होती. याचा अर्थ स्पष्ट होता की टॅबीच्या लहानपणापासून त्या ठिकाणी तिचं अडकणं ठरलेलंच होतं, तर ती काहीही करून इथे पोहोचली असती. त्याचवेळी विक्टरला जॅस्परशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो, जो रात्रीपासून निरंतर प्रयत्न करत होता, पण जॅस्परकडून काही उत्तर मिळत नव्हते. त्याची अवस्था पाहून त्याचे वडील हेनरी त्याच्याकडे जाऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात की जॅस्पर फक्त एक खेळणं आहे आणि तो बोलू शकत नाही. पण विक्टर आपल्या गोष्टीवर ठाम असतो. आता खाली एल्जिनला आपण पाहतो, ज्याच्या पोलराइड कॅमेरापासून एक फोटो बाहेर येतो, ज्यामुळे तो आश्चर्यचकित होतो. त्याचवेळी फातिमा तिथे पोहोचते आणि मेरियल फातिमाला समजावण्याचा प्रयत्न करते. ती फातिमाला बोलते की तिला समजून घ्यावं लागेल की हा तिचा केवळ एक भास असू शकतो, पण फातिमाच्या मते हे सगळं सत्य होतं. तिची प्रेग्नन्सी खरी होती. त्यामुळे मेरियल तिला ग्लुकोज लावून तिथून निघून जाते. त्यानंतर एलिस तिथे पोहोचतो आणि फातिमा रडत त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की हे सगळं खरं आहे, कारण दररोज तिचा पोटाचा आकार वाढत होता, तिच्या क्रेविंग्स वाढत आहे आणि तिला खूप राग येतो. मग एलिस तिला शांत राहण्यास सांगतो. शेवटी आपण टाउनमध्ये एल्जिनला पाहतो, ज्याने पोलराइड कॅमेऱ्याच्या फोटो पाहिल्यानंतर जेडच्या स्टोरूमच्या जवळ जाऊन एक गोष्ट पाहिली, कारण त्या फोटोमध्ये त्या स्टोरूमचा फोटो होता. तिथे जाण्यावर एल्जिनला त्या रॅकच्या मागून एक आवाज येते, आणि जेव्हा तो रॅक हलवतो तेव्हा तिथे एक गुप्त खोली दिसते. तसेच तिथे कोणाची तरी सडलेली लाश पण असते. आता मे बी तो माणूस त्या खोलीत लपून राहत असावा, किंवा कुणी त्याला त्या खोलीत बंद करून ठेवलं असावं. परत आता त्या खोलीत एल्जिनला तिथं किमोना वुमन दिसते, जी नेहमीच वेट टाईपची असायची. त्यावर एल्जिन तिला विचारतो, इथे सगळं होतं का? याचा स्पष्ट अर्थ होता की ती किमोना वुमनच पोलराइड कॅमेरा वापरून एल्जिनला त्या ठिकाणी घेऊन आली होती. दुसरीकडे जुली आज घरात कुणी नसल्यामुळं क्लिनिकमध्ये राहायला आली होती. त्याचवेळी तिला रेंडल भेटतो, जो बाहेर फिरायला जात होता, आणि मग जुली देखील त्याच्यासोबत जाण्याचं ठरवते. त्याचवेळी आपण ऑफिसर अकोस्टाला पाहतो,
जी निकीच्या कवर पाहिल्यानंतर डायनरमध्ये पहिल्यांदाच येते. तिथे तिला समजत नाही की इथे लोकांनी हे सर्व काय विचार करून तयार केलं असावं. आणि अकोस्टाच्या मनात तेच विचार येत होते जे एक सामान्य व्यक्तीला पहिल्यांदा इथे आल्यावर येतात. आणि सर्वांना असं वाटतं की ते काहीतरी मार्ग शोधून काढतील आणि इथून बाहेर निघून जातील. त्यावर कॅनी तिला सांगतो की तूही एक वेळेस असाच विचार करत होता, पण नंतर त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. तो त्यावेळी अकोस्टाला आपल्या आईवडिलांबद्दल सांगतो, ज्यामुळे अकोस्टाला खूप वाईट वाटतं. त्यावेळी आपल्याला हे देखील कळतं की अकोस्टाचे आई वडील जिवंत नाहीत. त्याचबरोबर अकोस्टाला इथे बॉयडचं वागणं देखील आवडत नव्हतं. कॅनी तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये बॉयड असा वागतो, पण अकोस्टा त्यावर कॅनीवर चिडून त्याला चांगलंच सुनावते आणि ती तिकडून निघून जाते. कॅनी तिकडून चिडून निघून जातो तेव्हा बघता तिथे येते आणि ती डायनर पुन्हा सुरू करण्याची इच्छा व्यक्त करते. पुढे आपण विक्टरला पाहतो, जो साराच्या घरात आलेला असतो. त्याला असं वाटत होतं की तो बेसमेंटमध्ये जाऊन जास्परकडून ते उत्तर मिळू शकतो. मे बी क्रिस्टोफर आधी साराच्या घरातच राहत असावा. आता दुसरीकडे जुली रेंडलसोबत जंगलात गेली होती, जिथे रेंडल सर्दीमध्ये उगणाऱ्या काही भाज्या शोधत होता. तेव्हा जुली रेंडलला जेड आणि टॅबीला दिसणाऱ्या मुलांबद्दल, थॉमसबद्दल आणि त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्स न बनवल्याबद्दल सांगते, कारण जुलीला ड्रायव्हिंग येत नव्हती. हे ऐकून रेंडल तिला आपत्कालीन व्हॅन जवळ घेऊन जातो, ज्याची चावी व्हॅनमध्येच अडकलेली होती, आणि जुलीला ड्रायव्हिंग कसे करावे हे तिला शिकू लागतो. दुसरीकडे विक्टरच्या वागण्यानं त्रस्त होऊन हेनरी डोनाकडे जातो आणि त्यांच्या संवादातून आपल्याला समजतं की हेनरीला विक्टरची अशी अवस्था पाहून खूप वाईट वाटत आहे. त्यावर डोना त्याला समजावते की विक्टरने 40 वर्ष अशा ठिकाणी घालवली आहेत आणि त्याला कुठेतरी या गोष्टींची सवय झाली आहे. त्यामुळे हेनरीला याबाबत चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. हेनरी या गोष्टीला मान्य करतो आणि डोना त्याला सांगते की या ठिकाणी वेळ आणि परिस्थिती आपल्या मेंदूसोबत खेळते आणि विक्टरने 40 वर्षे इथे घालवली असल्यामुळं त्याची अशी अवस्था झाली असावी. आता बॉयड शेरिफ स्टेशनला परत येतो. तिथे त्याला सर्व काही अस्तव्यस्त दिसते. ॲक्च्युली अकोस्टा तिथे होती. बॉयडने तिची गन तिच्याकडून काढून घेतली होती. आता अकोस्टा त्याला तिची गन परत मागते आणि ती त्याला आपली बॅज दाखवून सांगते की अकोस्टा खरी ऑफिसर आहे. बॉयडसारखी केवळ टाऊनमध्ये हिरो बनण्याचा प्रयत्न ती करत नाही. बॉयड सुरुवातीला अकोस्टाला गन देत नाही, पण अकोस्टाच्या अकळ दाखवल्यानंतर बॉयड तिच्या गनमधील गोळ्या काढून तिला गन परत देतो आणि तिला बाहेर पाठवतो. दुसरीकडे एलिस टॅलीशी बोलत असताना फातिमाबद्दल सर्व काही सांगतो, कारण एलिस खूप घाबरलेला असतो, ज्यावर टॅली त्याला स्वतःला कंट्रोल करण्याबद्दल सांगते. आता आपण फातिमाला पाहतो, जिला अचानक पोटात वेदना होऊ लागतात आणि तिचं पोट पूर्णपणे सिकुडून जातं, ज्यामुळं फातिमा ओरडू लागते. पण जेव्हा एलिस तिथे येतो तेव्हा सर्व काही सामान्य असतं आणि हे फक्त फातिमाचा भास होता. पण फातिमाची अवस्था पाहून एलिस तिच्यासाठी क्लिनिकमधून औषध आणण्यासाठी जातो. पण क्रिस्टी, जिला असं वाटत होतं की फातिमा खरं तर प्रेग्नंट नाही, म्हणून ती एलिसला औषध देण्यास नकार देते, कारण कोणताही आजार नसताना औषध फातिमाची आणखी तब्येत खराब करू शकतात. आता एलिस सुरुवातीला तिची गोष्ट ऐकत नाही, पण त्याचवेळी बॉयडे तिथे येतो आणि एलिसकडून औषध परत घेतो आणि त्याला बाहेर पाठवतो. एलिसला खूप राग येत होता, कारण तो फातिमाला एबीनंतर असा गमावू इच्छित नव्हता. दुसरीकडे रेंडल जुलीला घेऊन जंगलाजवळ येतो आणि त्याला पुन्हा परत तेच किडे दिसू लागतात, ज्यामुळे तो निराश होऊन जुलीला एकटं सोडून जंगलात पळून जातो. जुली त्याला शोधण्यासाठी जंगलात जाते आणि तिथे ती त्या तुटलेल्या स्ट्रक्चरजवळ पोहोचते जिथे मार्टिन होता. तिथे येताच तिला काहीतरी अजीब फील होऊ लागते. थोड्या वेळातच रेंडलही तिथे येतो आणि आता तो सामान्य असतो आणि जुलीला जसा अनुभव होत होता तसंच तोही फील करतो, म्हणून तो जुलीला घेऊन तिकडून तात्काळ निघून जातो. दुसरीकडे फातिमा पुन्हा त्या सडलेल्या भाज्या खाण्यासाठी प्लांट रूममध्ये येते, कारण तिची क्रेविंग कंट्रोल होईनाशी झाली होती. तिने ते खायचं नाही असं ठरवलं होतं, पण तिच्या मजबुरीमुळं ती त्या सडलेल्या भाज्यांना खाते. मात्र तिला असं वाटू लागलं की काहीतरी तिला त्या भाज्या खाण्यासाठी जबरदस्ती करत आहे. त्याचवेळी टॅली तिथे येऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, परंतु अचानक फातिमा प्लांट कटिंग सीझर टॅलीच्या छातीमध्ये घालते, ज्यामुळं तात्काळ टॅलीचा मृत्यू होतो. मरताना टॅली फातिमाला तिकडून पळून जाऊन कुणालाही ही गोष्ट न सांगण्याबद्दल बोलते. कदाचित तिला कुठल्या तरी एंटिटीचा तिचा प्रभाव दिसत असेल, जी फातिमाला हे सर्व करण्यापासून प्रवृत्त करत होती. त्याचवेळी एलिस तिथे येतो आणि हे सर्व पाहतो आणि त्यासोबतच एपिसोड 7 इथे संपतो. 8व्या एपिसोडची सुरुवात बॉयडने फातिमाला घाबरलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी घेऊन जाताना होते, जिथे तो साराला लपवण्यासाठी गेला होता. फातिमा तिच्या चुकीवर खूप पश्चाताप करत होती.
तिला रडू येत होतं, कारण तिला समजत नव्हतं की तिच्यासोबत काय होत आहे. त्यामुळेच ती खूप जास्त घाबरली होती. बॉयडलाही असं वाटत नव्हतं की लोकांनी तिला पिंजऱ्यात बंद करण्याची मागणी करावी. आता जेड, जिम, टेबी आणि इथन जे जंगलातून परत आले होते त्यांना पाहतो. पण इथन अजूनही काही गोष्टीवर गुस्सात होता आणि तो त्याच्या रूममध्ये जातो. जिम आणि टेबी अजूनही एकमेकांशी नाराज होते. त्याचवेळी जेड बारमध्ये जातो आणि तिथे त्याला कुणीतरी असल्याची भावना होते. पण प्रत्यक्षात तिथे हेनरी होता, जो फक्त ड्रिंक पिण्यासाठी तिथे आला होता. मग दोघंही सोबत मद्यपान करतात. मीनवाईल डोना तिथे येते आणि कॉलनी हाऊसमध्ये एक माणूस टॅलीची लाश पाहतो. त्याचवेळी एल्जिनच्या पोलराईड कॅमेऱ्यातून एक फोटो बाहेर येतो, ज्याला पाहून तो काहीतरी विचार करू लागतो. त्यानंतर जुली क्लिनिकमधून घरी परत जात असताना रेंडलला परत त्या स्ट्रक्चरकडे जाण्यासाठी विचारते. पण रेंडल त्या गोष्टीला पुन्हा अनुभवू इच्छित नव्हता, म्हणून तो जुलीला घरी पाठवतो. दुसरीकडे बॉयड एलिससोबत कॉलनी हाऊसमध्ये जातो आणि टॅलीची लाश पाहून सर्वांसमोर असे वागतो की त्याला याबद्दल काहीही माहिती नाही. त्याच ठिकाणी अकोस्टा होती, जी टॅलीच्या खून करणाऱ्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी अजूनही प्रयत्न करत होती, कारण ती अजूनही त्या ठिकाणी काय घडते आहे हे समजू शकली नव्हती. पुढे डोना तिथे येते आणि तिला असं वाटतं की हे साराचं काम असेल. त्यानंतर बॉयड तिला सांगतो की हे सर्व सांभाळून तिने शेरिफ स्टेशनला यावं. दुसरीकडे विक्टर साराला जस्परसारखे बोलण्यास सांगत होता, जेणेकरून त्याला सर्व काही आठवू शकेल. पण सारा चांगल्या प्रकारे बोलत नव्हती. त्यामुळं विक्टर फ्रस्ट्रेट होऊन टॅबीला बोलावतो. जेव्हा टॅबी जिमसोबत बोलत असते आणि जिम तिला थॉमसच्या कॉलबद्दल सांगतो आणि त्याला असं वाटतं की त्या ठिकाणी जे काही आहे ते सर्व त्यांच्याबद्दल माहिती ठेवून आहे. त्यानंतर सैरा त्यांच्या घराबाहेर येऊन टॅबीला विक्टरच्या स्थितीबद्दल सांगते आणि टॅबी तात्काळ विक्टरकडे जाऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. विक्टर फारच पॅनिक होतो, पण टॅबी त्याला समजावत आणि त्याला सर्व काही आठवायला मदत करण्याचा प्रयत्न करते. आता आपण एल्जिनला पाहतो, जो त्या फोटो पाहिल्यानंतर ग्लुकोज ट्यूब घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातो. तो ती ट्यूब घाबरून उचलतो आणि कॉलनी हाऊसमध्ये जाऊन त्याचे रक्त एका जारमध्ये काढतो. त्याचवेळी त्या फोटोमध्ये एक ब्लड पॅकेट बनलेले दिसते. जसं एल्जिन स्वतःचं रक्त काढत होता, तसंच त्याला दुसरा फोटो दिसतो, ज्याबाबत त्याला काहीही समजत नाही. आणि शेवटी आपण जिमला पाहतो, जो टॅबीच्या योग्यरित्या संवाद न करण्यामुळे जेडवर चिडतो. जिमला असं वाटत होतं की कदाचित टॅबी जेडमुळं त्या जागेबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या रहस्यमय गोष्टींचा शोध घेत आहे. आणि त्याला असं वाटत होतं की तिचा त्या जागेशी काहीही संबंध नाही. यावर जेड जिमवर चिडून तिकडून निघून जातो. पण आपल्याला माहिती आहे की टॅबीचा त्या ठिकाणाशी काहीतरी कनेक्शन नक्कीच होतं. त्याचवेळी हेनरी, जो त्या दोघांचे संवाद ऐकत होता, जिमला समजवण्याचा प्रयत्न करतो की त्याला टॅबीच्या गोष्टी ऐकायला हव्यात, कारण हेनरी ही सुरुवातीला मेरिंडेच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हता आणि त्यामुळेच त्यांच्यात अनेक वेळा भांडण झाली होती. पण आज त्याला त्यावर खूप पस्तावा आहे, कारण ती त्याच्यासोबत नाही. पुढे आपण फातिमाला पाहतो, जिच्याकडे एलिस येतो आणि फातिमा अजूनही खूप घाबरलेली असते. एलिस तिला समजावतो आणि काही वेळ विचार केल्यानंतर तो तिथून निघून जातो. फातिमा जेव्हा रडत होती तेव्हा तिला झोपडीमध्ये किमोना वुमन दिसते, जी अचानक गायब होऊन जाते आणि ती खूप घाबरून जाते. दुसरीकडे जुली इथनसोबत त्या तुटलेल्या स्ट्रक्चरच्या जवळ जात असते आणि त्यावेळी जुलीच्या बोलण्यावरून आपल्याला कळतं की ज्या वेळेस मेरियल आणि रेंडल त्या ट्रान्सस्टेटमधून परत आले होते त्यावेळी त्यांना त्या यातना भोगतानाचा आवाज ऐकू येत होता. पण जेव्हा ते रेंडलसोबत त्या स्ट्रक्चरच्या जवळ गेले होते तेव्हा अचानक सर्व काही शांत होऊन गेलं होतं. म्हणजे ते त्या ठिकाणाशी जोडले गेले होते आणि म्हणूनच जुली त्या ठिकाणी परत जाऊ इच्छित होती, जेणेकरून काही रहस्य उलगडू शकतील. आता ती तुटलेल्या स्ट्रक्चरमध्ये जाऊन घाबरली होती, पण इथन तिला समजावून तिचा हात धरून तिला स्ट्रक्चरमध्ये नेतो. अचानक जुली त्या ठिकाणी पोहोचते जिथे मेरियलला रेंडलच्या मदतीने यातना दिला जात होत्या. हे पाहून जुली खूप घाबरते आणि ती तीच जागा होती जिथे मार्टिनलाही यातना दिल्या गेल्या होत्या. दुसरीकडे जुलीला त्या स्ट्रक्चरच्या मध्यभागी सिझर्स येत असताना तिचे डोळे पांढरी झाली होती, जे पाहून इथन त्वरित टाउनच्या दिशेने पळून जातो. विक्टर अजूनही हळूहळू सर्व काही आठवण्याचा प्रयत्न करत होता. कदाचित त्याची मेमोरी गेली असावी, कारण या ठिकाणी काही खूप वाईट गोष्टी घडल्या होत्या, ज्यामुळं त्याच्या स्वतःच्या शारीरिक यांत्रिकेने त्याच्या आठवणीचा लोप केला होता, ज्यामुळं त्याची मेमोरी गेली असावी. तरीही त्याला आठवतं की जेव्हा त्याने क्रिस्टोफर आणि जॅस्परला बोलताना पाहिलं तेव्हा तो त्याच्या बहिणीसोबत एलाइससोबत हाईड अँड सीक खेळत होता, म्हणजेच लपाछपी खेळत होता. आणि जेव्हा तो चर्चच्या बेसमेंटमध्ये गेला होता तेव्हा त्याने क्रिस्टोफरला जॅस्परसोबत नाही तर व्हाईट बॉयसोबत बोलताना पाहिलं होतं.
हे कोण टॅबी त्याला चर्चच्या बेसमेंटमध्ये घेऊन जाते, जिथे विक्टरला आठवतं की त्या दिवशी क्रिस्टोफर जेस्परसोबत नाही तर व्हाईट बॉयसोबत बोलत होता. होय, आणि त्या व्हाईट बॉयने क्रिस्टोफरला हे सांगितलं होतं की सर्व अंतिम उत्तर सुरुवातीला मिळतील, आणि हे सर्व काही एका छोट्या गटाच्या मुलांच्या गोष्टींमधून सुरू झालं होतं, जे अंधारात जन्मले होते आणि त्यांच्या सर्वात विश्वासू आणि आवडत्या लोकांनी त्यांना जिवंत मारून टाकले होते. त्यांनी मरण्यापूर्वी त्या लोकांना, त्या मुलांना काही कथा सांगितल्या होत्या, ज्यामुळं त्यांना आशा मिळाली होती. आणि नंतर जेव्हा त्यांना दगडात गाडले गेले होते, तेव्हा त्या मुलांची आशा त्या झाडांच्या मुळात ठेवून दिली होती, आणि त्यामुळेच ते सिम्बल बनले होते. आणि नंतर ते फार अवे ट्रीज बनले. आणि व्हाईट बॉयला क्रिस्टोफरला त्या दिवशी सांगायचं होतं की तो फार अवे ट्रीमध्ये जाऊन त्या मुलांची मदत करू शकतो. म्हणजेच हे फार अवे ट्री काही दुसरं तिसरं नसून त्या मुलांची आत्मा आहेत. आणि कदाचित त्यांनी या फार अवे ट्रीजद्वारेच स्वतःला रिअल वर्ल्डशी जोडले असेल. तुम्हाला आठवत असेल की मिरांडाला पार्कमध्ये एक फार अवे ट्री दिसला होता, जिथून तिला आवाज ऐकू येत होते. म्हणून कदाचित हे मुलं बाह्य जगापासून मदतीसाठी आवाज करत असावे, म्हणजेच बाहेरील लोक त्यांच्याकडे येऊन त्यांना मदत करू शकतील. हे 100% निश्चित आहे की या मुलांसोबत काहीतरी वाईट घडले होते, पण क्रिस्टोफरला ते सर्व काही भ्रमासारखं वाटत होतं आणि त्याने तिथे जाण्यास नकार दिला. नंतर विक्टरने मिरांडाला ही गोष्ट सांगितली, आणि त्यानंतर मिरांडा त्या मुलांना वाचवण्यासाठी तिथून गेली, पण ती कधी परतलीच नाही. आणि तिच्या मागे एलॉयझही गेली, जी कधीच परतली नाही. हे सर्व आठवल्यानंतर विक्टर आणखी दुःखी होतो, कारण त्याला वाटत होतं की त्याच कारणामुळे मिरांडाने तिचा जीव गमावला आहे. आता टाऊनमध्ये अकोस्टा आणि कॅनी जेव्हा टॅलीच्या मृत्यूबद्दल माहिती घेत असतात, तेव्हा अकोस्टा सैरा आणि तिच्या भूतकाळातील कृतींबद्दल माहिती मिळवते. टाऊनमधील अनेक लोकांना असं वाटत होतं की टॅलीला सैरानेच मारलं असावं. ही गोष्ट ऐकून अकोस्टा त्वरित कॅनीसोबत सैराकडे जाण्याची तयारी करते, पण त्या दरम्यान इथन धावत येतो आणि जुलीच्या स्थितीबद्दल सांगतो. दोघेही धावत जुलीकडे जातात, जिथे जुली अचानक पाठीमागे वळते आणि तिथे मार्टिन दिसतो, ज्याला तिचं नाव माहीत होतं. हा एक कोइन्सिडन्स होता, कारण ते क्षण होते जेव्हा सीझन 1च्या 10व्या एपिसोडमध्ये बॉयड फार अवे ट्रीच्या आतून जाऊन 4 कोन असलेल्या हॉलोस्पेसमध्ये अडकला होता. ती जागा खरं म्हणजे एक विहीर होती. काही लोकांनी मार्टिनचे हात बांधून ठेवले होते, तर मग त्या हॉलोस्पेसमध्ये दोरकोनं फेकली होती. याचं उत्तर जुलीच्या कन्व्हर्सेशनमधून आपल्याला मिळतं, कारण जुलीने मार्टिनच्या सांगण्यावरून त्या हॉलोस्पेसमध्ये ती दोर टाकली होती, पण तिला माहिती नव्हतं की त्या हॉलोस्पेसमध्ये कोण अडकला आहे. नंतर जुली जेव्हा गेटजवळ पोहोचते, तेव्हा ती थेट त्या सुरंगाच्या जवळ पोहोचते, जिथे दुसऱ्या सीझनची सुरुवात झाली होती, जिथे विक्टर आणि टॅबी सुरंग आणि मॉन्स्टरबद्दल बोलत होते. त्यातून हे म्हणता येईल की जुली कदाचित एक स्टोरी वॉकर किंवा टाइम ट्रॅव्हलर आहे. मग अचानक जुलीला पुन्हा कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज ऐकू येतो आणि ती घाबरते, पण त्याचवेळी अकोस्टा आणि कॅनी त्या स्ट्रक्चरजवळ पोहोचतात आणि तसेच ते जुलीला त्या स्ट्रक्चरपासून बाहेर काढतात. ती सामान्य होते आणि स्ट्रांज स्टेटमधून बाहेर येऊन लगेच इथनला हक करते. म्हणजेच ही जागा खूप स्पेशल होती, आणि मला असं वाटतं की ही जागा काही विशिष्ट कारणासाठी आहे. जसे तिथे कुणी सामान्य माणूस जसं की बॉयड वगैरे येतो आणि मशाल किंवा आग लावतो, तर तो थेट त्या मार्टिनच्या जागी पोहोचतो, म्हणजेच त्या डंजन्समध्ये. पण जसेच जुली, रेंडल आणि मरियल इथे येतात, ते थेट त्या जागी जाऊ शकतात, कारण ते कुठेतरी त्या जागेशी जोडले गेले होते, कारण त्यांच्या आत्म्यांना तिथे छडलं गेलं होतं. कदाचित त्यांच्या आत्म्यांचे काही अवशेष तिथे असेल, त्यामुळे ते अजूनही त्या जागेची अनुभूती घेऊ शकतात. दरम्यान बॉयड आणि एलिस दोघेही विचार करत होते की फातिमाला कुठे नेले पाहिजे, कारण फातिमाबद्दल सर्वांना माहिती झालं होतं आणि तिला देखील थेट बॉक्समध्ये टाकले जाईल असं त्यांना वाटत होतं. एलिसला वाटत होतं की तो एक तावीज घेऊन फातिमासोबत जंगलात जाईल, आणि जेव्हा फातिमाची स्थिती थोडी सुधारेल तेव्हा तो परत तिला आणेल. पण बॉयड त्यावर सहमत नव्हता, कारण फातिमा एलिससाठी देखील धोकादायक ठरू शकली असती. त्याच दरम्यान डोना तिथे येते आणि सांगते की सर्व सारायला पकडायला जात आहे, पण त्यावेळी बॉयड डोनाला पूर्ण सत्य सांगतो, ज्यामुळे डोना शॉक होते आणि ती ठरवते की ती टाऊनमध्ये जाऊन त्या लोकांना सगळं सत्य सांगेल आणि सैरावरच्या शंका ती बंद करून देईल. म्हणून डोना तिकडून निघून जाते. आता फातिमाला वाचवण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळं बॉयड एलिस आणि फातिमाच्या जंगलात जाण्याच्या निर्णयावर सहमती देतो आणि दोघे सामान पॅक करून फातिमाच्या जवळ जातात. पण आतापर्यंत फातिमा त्या जागेतून गायब होऊन गेली होती. हो, त्याचवेळी आपल्याला एल्जिन दिसतो, जो फातिमाला घेऊन त्या स्टोरेज एरियाच्या गुप्त खोलीत येतो, जिथे एक डेड बॉडी सापडली होती.
आणि त्याने फातिमाला खोटं सांगितलं होतं की एलिसने तिला तिथं बोलावलं आहे. पण फातिमाला तिथे एलिस दिसत नाही, त्यामुळं ती समजून जाते की एल्जिनने तिच्याशी खोटं बोललं आहे. म्हणून ती तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण एल्जिन तिला जबरदस्तीने तिथे आणून रूममध्ये बंद करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याच्या मते फातिमाचं बाळ खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे त्याला त्या किमोना वुमनने सांगितलं होतं. बाळाच्या मदतीने ते बाहेर जाऊ शकतात असं किमोना वुमनने एल्जिनला सांगितलं होतं. आणि याच गोष्टीवर एपिसोड 8 इथे संपतो. एपिसोड 9च्या सुरुवातीला आपल्याला बॉयड आणि एलिस दिसतात, जे फातिमाला जंगलात शोधत असतात, पण ती त्यांना तिथे सापडत नाही. जेव्हा बॉयड ठरवतो की ते सकाळी तिला शोधतील, कारण रात्री लवकर अंधार होणार होता. पण एलिसला फातिमाची खूप चिंता होऊ लागली होती, कारण कुणालाही तिच्या ठिकाणाचा पत्ता लागला नव्हता. पण त्याआधीच बॉयडचा हात जरा हलायला लागतो, जो इतक्या वेळानंतर परत शिवर करू लागला होता. आणि तुम्हाला आठवत असेल, त्याला पार्किन्सन रोग आहे. आता तो कमकुवत होऊ लागला होता आणि एलिस त्याला समजून घेतो. तिथेच एल्जिन फातिमाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की तिच्या बाळामुळे ते सगळे घरी जाऊ शकतील आणि असं त्याला त्या किमोना वुमनने सांगितलं आहे. पण फातिमाला असं वाटत होतं की किमोना वुमन त्याच्याशी खोटं बोलत आहे आणि त्याचा वापर करून घेत आहे. परंतु एल्जिन आपल्या म्हणण्यावर ठाम असतो, कारण त्याच्या मते तो फातिमाची मदतच करत होता. आणि जर तुम्ही लक्षात घेतलं असेल तर एल्जिनकडूनही काहीतरी सैरासारखंच घडत होतं. जसा सारा हिला वाटत होतं की ती काही लोकांना मारून इतरांना घरी घेऊन जाईल, तसंच एल्जिनला देखील वाटत होतं. त्याचवेळी एल्जिन फातिमाला त्याचं रक्त प्यायला देतो, कारण तिचं बाळ खूप भुकेलं होतं. सुरुवातीला फातिमा त्याला असं करू देत नाही, पण काही वेळानंतर ती स्वतःच त्याचं रक्त पिते. यानंतर एल्जिन तिकडून निघून जातो. तर दुसरीकडे विक्टरला सर्व काही आठवायला लागल्यामुळं तो खूप फ्रस्ट्रेट झाला होता, त्यामुळं तो चर्चमधून निघून जातो. त्यावेळी टेबी विक्टरला समजवण्याचा प्रयत्न करते की त्याला जे काही आठवत आहे त्याद्वारे तो सर्वांची मदत करू शकतो. पण विक्टर तिचं ऐकत नाही आणि तिथून निघून जातो. त्याचवेळी कॅनी येऊन टेबीला हॉस्पिटलमध्ये जुलीकडे घेऊन जातो, जिथे जुली आता पूर्णपणे सामान्य वाटत होती. पण तरी क्रिस्टी जुलीला एक रात्री निरीक्षणात ठेवू इच्छित होती. त्यावेळी जिम जुलीकडून विचारण्याचा प्रयत्न करतो की जंगलात तिच्याशी काय घडलं, पण जुली त्याला काही स्पष्टपणे सांगत नाही. त्याचवेळी टॅबी तिथे येते, म्हणून जिम काही विचार करून थेट रेंडलकडे जातो, ज्याला अजूनही त्या किड्यांचा आवाज येत होता, ज्या आवाजांमुळे तो बराच तणावाखाली होता. तेव्हा जिम रेंडलकडून त्या ट्रान्स स्टेटमध्ये त्याच्यासोबत काय घडलं याबद्दल विचारतो, पण रेंडल त्यावर बोलायला संकोच करतो. त्याचवेळी तो जिमला सांगतो की जुलीला ड्रायव्हिंग शिकवायला हवं, कारण कदाचित भविष्यात जुलीला त्याची गरज पडू शकते. त्याचवेळी एलिस बॉयडला घेऊन शेरिफ स्टेशनकडे परत येतो, जिथे बॉयडचा पाय थोडा आकडू लागला होता, जो कदाचित पार्किन्सन रोगामुळे होत होता. याबद्दल बॉयड पहिल्यांदाच एलिसला सांगतो आणि एलिस त्याबद्दल थोडा चिंतित असतो. एका बाजूला फातिमा आणि दुसऱ्या बाजूला त्याचे वडील. इथे आपल्याला समजतं की बॉयडच्या पार्किन्सन रोगाची लक्षणे हळूहळू वाढत आहे आणि बॉयड हळूहळू कमजोर होत आहे. पार्किन्सन रोग म्हणजे ब्रेन कंडिशन असते, ज्यामुळे हालचाल करणं कठीण होतं आणि मानसिक आरोग्याच्याही बऱ्याच समस्या होतात आणि इतर काही शारीरिक समस्याही उद्भवतात. यावर उपचार किंवा औषधं घेतल्याने लक्षणाची तीव्रता कमी होऊ शकते, पण पूर्णपणे बरं होणं शक्य नाही. त्याचवेळी एक राक्षस बाहेर येऊन बॉयडला उत्तेजित करतो आणि बॉयड गुस्सात त्यावर ओरडू लागतो. दुसऱ्या बाजूला डोना कॉलनी हाऊसमध्ये येऊन त्या काळाची आठवण करायला लागते, जेव्हा तिने फातिमासाठी पार्टी ठेवली होती, कारण सर्वजण फातिमामुळे खूप आनंदी होते. त्या रात्री जिम आणि टेबी हॉस्पिटलमध्ये असताना ते दोघं विचार करतात की जुली त्यांच्याकडून काय लपवत आहे. आणि मग आपल्याला सारा दिसते, जी नेत्यांच्या खेळण्याला जोडते. तेव्हा तिला पुन्हा त्या आवाजानं घाबरवायला सुरुवात होते आणि फातिमा गायब होण्याच्या बाबतीत अजूनही कुणाला काही माहिती नव्हती. तर नेत्यांच्या खेळण्याला जोडण्यामुळं ती आवाज परत ऐकायला मिळाली का, म्हणजे त्या खेळण्याशी संबंधित काही गोष्टी असू शकतात का. तरी सैरा ज्यावेळी त्या आवाजांवर प्रतिक्रिया देत होती, तेव्हा आवाजांमुळे तिला सांगण्यात आलं होतं की फातिमा एकटी आहे आणि घाबरलेली आहे आणि कुणीतरी तिला घेऊन गेला आहे. आणि त्यावेळेस ती बॉयडवर देखील हसत आहे, कारण तिला माहिती होतं की ते लोक फातिमाला वाचू शकणार नाहीत आणि ना तिला शोधू शकणार. आता माहिती नाही की त्या आवाजांचा उद्देश त्यांना मदत करणे आहे किंवा त्यांची खिल्ली उडवणे आहे. गोष्टी खूप विचित्र होत चालल्या आहेत. तरीही हे जाणून एलिस आणि बॉयड दोघेही खूप घाबरतात. त्यावेळीच एल्जिन फातिमाकडे जातो, जिथे फातिमाचं पोट खूपच बाहेर आलेलं असतो आणि तिला वेदना होत होत्या. ती एल्जिनकडून तिला उचलण्यास मदत करण्याची विनंती करते, पण जेव्हा एल्जिन तिला उचलण्याचा प्रयत्न करतो
तेव्हा फातिमा उलट त्याच्यावर हल्ला करून तिथून पडून जाण्याचा प्रयत्न करते, पण एल्जिन तिला पकडून परत आत बंद करतो. दुसऱ्या बाजूला विक्टर खूप रागात असतो आणि कॉलनी हाऊसमध्ये त्याच्या सर्व जुन्या गोष्टी बाहेर फेकत असतो, कारण त्याला काहीही आठवायचं नव्हतं. तेव्हा एकोस्टा आणि कॅनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात. इथे आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कोणालाही त्या बेसमेंटच्या त्या गुप्त कक्षाबद्दल माहिती नव्हते जिथे फातिमाला ठेवले होते, आणि फक्त जेडलाच तो दिसला होता, ज्याने कॅनीला सांगितले की तिथे काहीतरी आहे, पण ते नकारले गेले होते. त्यानंतर विक्टर, जो स्वतःला मूर्ख मानत होता, डोनाच्या कुल्हाडीने झाड तोडायला जातो, पण अकोस्टा आणि कॅनी त्यावर जास्त विचार करत नाही. पुढे जिम, इथन, जुली आणि टेबीला घेऊन डायनरमध्ये जातो, जे डायनर आता बघता चालवत होती. डायनर उघडण्यात इथन आणि कॅनीने खूप मदत केली होती, पण इथनचं मूड तिथे चांगलं नव्हतं, कारण त्याला असं वाटत होतं की त्याच्यामुळेच मागील दिवशी जुलीची तब्येत खूप खराब झाली. त्यामुळे इथन तिथून निघून जातो आणि जुलीही तिकडून निघून जाते. त्याचवेळी बॉयड डोनाला सैराच्या बोलण्याबद्दल सांगतो आणि ते ऐकून डोना टाउनमधील लोकांकडून मदतीची विनंती करण्याचा निर्णय घेतो. तसेच ती ठरवते की टॅलीला फातिमाने मारला आहे, पण ती याबद्दल टाउनमध्ये कोणालाही सांगणार नाही. डोना लोकांना एकत्र करून सर्वांना फातिमाच्या बाबतीत सांगते आणि तिला शोधण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगते. त्यावेळी एल्जिनही तिथे आला होता, जो थोडासा घाबरलेला होता. आता 2-2 जणांच्या गटात विभागून सर्वजण फातिमाला शोधायला निघतात. बॉयड कॅनीसोबत जातो आणि एल्जिन मुद्दामून एलिससोबत जातो. जुली टॅबीसोबत गेली, जिम इथनसोबत गेला आणि डोना इकोस्टासोबत होती. त्याचवेळी फातिमा रूमच्या ग्राउंडमध्ये एक गेट पाहते, ज्यावरून ती माती काढण्याचा प्रयत्न करते. अकोस्टा कुठेतरी तणावाखाली होती, कारण तिला असं वाटत होतं की सैरानेच फातिमा आणि टॅलीला मारलं असेल. तेव्हा डोना तिला शांत होण्यास सांगते आणि तिला विश्वास ठेवायला सांगते, आणि बॉयड कॅनीला त्याच्या आजाराबद्दल सांगतो. त्यावर बॉयड त्याला बोलतो की जर पुढे जाऊन त्याला जास्त त्रास झाला तर त्याने बॉयडची जागा घ्यावी, ज्यावर कॅनी त्याची जागा घेण्यास नकार देतो, पण तो डेप्युटीची पोस्ट जॉईन करण्यासाठी तयार झाला होता. तुम्हाला आठवण असेल की त्याने गुस्स्यात येऊन डेप्युटी बॅच फेकला होता, पण आता तो बॉयडला समजून डेप्युटी पदावर काम करण्यासाठी रेडी झाला होता, आणि यामुळे बॉयडला आनंद होतो. इथे जेड आपल्या बॅगेत एक बॉटल ट्री तयार करत होता, तेव्हा त्याला पुन्हा एकदा जस्पर आणि यावेळी क्रिस्टोफरही सोबत होता. पण त्याचवेळी जस्पर जोरात ओरडला आणि जेड लॅडरवरून पडण्याच्या काही अंतरावर होता, पण हेनरी तिथे आला आणि जेडशी बोलण्यासाठी त्याच्याकडे गेला. हेनरीला काहीतरी जेडच्या अवस्थेबद्दल विक्टरसारखं वाटत होतं. जेड हेनरीला समजवण्याचा प्रयत्न करतो की विक्टर वास्तविकपणे त्याच्या दृष्टिकोनातून योग्य आहे, कारण या जागेनेच त्याला असं बनवलं आहे. तो या जंगलाचा टार्झन आहे, जो इथे लहानपणापासून वाढला आहे, आणि लोक त्याला वेडा मानतात कारण त्यांना सध्याच्या जागेबद्दल काहीही माहिती नाही. हेनरी ही जेडचं म्हणणं समजून घेतो. जेड हेनरीला सांगतो की विक्टरचा बाहेरच्या जगाशी जास्त परिचय नाही, म्हणून सर्वांना तो विचित्र वाटत आहे, पण तो विचित्र नाही, या जागेच्या दृष्टिकोनातून तो नॉर्मल आहे. दुसऱ्या बाजूला विक्टर गुस्स्यात बॉटल असलेल्या फार अवे ट्रीला तोडायला जातो, कारण त्याला असं वाटतं की त्या झाडामुळे सर्व काही वाईट होत आहे. त्याचवेळी व्हाईट बॉय तिथे येतो आणि त्याला ते झाड तोडण्यापासून रोखतो, कारण त्या झाडाचं महत्त्व होतं. विक्टर त्याला विचारतो की तो त्याची मदत का करत नाही, पण व्हाईट बॉय त्याला सांगतो की तो त्यांना मदत करू शकत नाही. यावेळी व्हाईट बॉय थोडा मोठा दिसत होता, असं वाटत होतं की तो मोठा होत आहे. विक्टर त्याला विचारतोही, पण व्हाईट बॉय त्याला फक्त इतकं सांगतो की तिथे गोष्टी बदलत आहे आणि म्हणून असं होत आहे. इतकं सांगून व्हाईट बॉय तिकडून निघून जातो. विक्टरही त्रासून टाउनकडे परत जातो. त्याने त्या झाडाला तोडलं नाही, म्हणजे फारावे ट्री या सिरीजमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. दुसऱ्या बाजूला एलिस एल्जिनसोबत फातिमाला शोधत असताना चिंतेत होता. त्यावेळी एल्जिन त्याच्याशी बोलताना अप्रत्यक्षपणे सांगतो की कदाचित फातिमा पूर्णपणे बरोबर असू शकते आणि त्यांचं बाळ सर्वांची मदत करू शकतं, आणि म्हणूनच ती गायब झाली असावी. परंतु एलिसला एल्जिनच्या या बोलण्याचा नेमका अर्थ कळत नाही. पण आपल्याला माहिती आहे की त्यानेच फातिमाला किडनॅप केला आहे. आता एलिस असंही म्हणतो की त्याने त्याच्या आईला एबीला आधीच इथे गमावला आहे आणि आता तो फातिमाला गमावू इच्छित नाही, म्हणून तो परत तिला शोधायला लागतो. त्याचवेळी आपल्याला इथन आणि जिम दिसतात. जिम इथनला त्याच्या आरवीमध्ये घेऊन जातो आणि सांगतो की आरवीला अपघात झाल्यामुळं इथनच्या पायात रॉड घुसली होती. त्यावेळी जिम स्वतःवरच दोष टाकत होता, पण खरं म्हणजे ही जागाच अशी आहे की जी लोकांच्या मेंदूशी खेळते. त्यामुळे जुलीसोबत जे काही घडलं त्यात इथनची काहीच चूक नाही. इथन हळूहळू हे समजून घेतो, आणि जेव्हा इथन आणि जिम तिकडून निघत असतात तेव्हा आरवीच्या रेडिओवर पुन्हा जिमला थॉमसचा आवाज येतो, जो म्हणतो की मला एकटं सोडू नका. जिम तिथे थांबतो,
पण इथे त्याला समजावतो की खरंच ही जागा त्यांच्या मेंदूशी खेळते. त्यानंतर आपण जुली आणि टॅबीला बघतो. तिथे जुली टॅबीला सांगते की डंजन्समध्ये गेल्यानंतर काय काय घडले, जसं की तिने चेनमध्ये बांधलेला तो एक माणूस म्हणजेच मार्टिन पाहिला आणि त्यानंतर तिला त्या मुलांचा आवाज ऐकू आला. तसेच त्या गुहेत विक्टर आणि टॅबीचे आवाजही तिला ऐकू आले होते. टॅबी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि अचानक त्याच मुलांपैकी एक मुलगी त्यांच्या समोर येते आणि त्यांना मागोवा घेण्यासाठी सांगते. त्या मुलीच्या मागे जात असताना टॅबी आणि जुली त्या स्टोरेज रूमपर्यंत पोहोचतात, जिथे एल्जिनने फातिमाला बंदिस्त केलं होतं. फातिमा त्या गेटला उघडण्यासाठी प्रयत्न करते, पण ते गेट उघडत नव्हते. त्याच वेळी किमोना वुमन तिथे येते आणि तिचं तोंड बंद करून ती आवाज बाहेर न जाऊ देता तिला रोखते. म्हणजेच किमोना वुमन तिथे काही चांगली नव्हती. त्यानंतर डेव्ही स्टोरेज रूममध्ये प्रवेश करताना तिला छोट्या विक्टरचा आवाज ऐकू येतो. विक्टर तिथे होता आणि हा तो दिवस होता ज्या दिवशी मिरांडा त्या ठिकाणी त्याला सोडून गेली होती. आता विक्टरला असं वाटत होतं की तोच मिरांडाच्या मृत्यूचं कारण आहे. त्यावेळी टेबी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते की त्यावेळी फक्त तो एक लहान मुलगा होता. त्याचवेळी टॅबीला थोडं विचित्र वाटतं. तिला एक दृश्य दिसतं जेव्हा मिरांडा एलॉईज आणि विक्टरला गळ्यात घालून आय लव्ह यू म्हणत होती आणि नंतर ती बॉडल असलेल्या फार अवे ट्रीकडे जात आहे. हे पाहून टॅबीचे धाडस गळून पडते, कारण ती स्वतःच तिच्या मागील जन्मात मिरांडा होती. होय, हा या एपिसोडचा एक धक्कादायक खुलासा होता. म्हणजे तुम्ही समजू शकता की या लोकांनी भूतकाळात काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असावा किंवा असे काही साध्य करण्याची इच्छा असावी जे त्यांना पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागला. किंवा आपण असेही म्हणू शकतो की टॅबीमध्ये मिरांडाचे काही अवशेष असू शकतात. तर जसेच टॅबी ओरडत बाहेर जाते, तिला आठवतं की ती कशी बॉडल ट्रीजवळ पोहोचली होती आणि त्याचवेळी स्माइली मॉन्स्टर तिथे आला होता, ज्याने तिला त्यावेळी मारलं होतं. हे सगळं आठवल्यानंतर टॅबी खूपच हादरली होती आणि या भयानक सत्याचा खुलासा करत एपिसोड 9 इथेच संपतो. फ्रॉम सीझन 3च्या फिनालेची म्हणजे एपिसोड 10ची सुरुवात कॅनी, बॉयड आणि एलिसपासून होते. इथे एलिस एल्जिनच्या बोलण्याविषयी बॉयड आणि कॅनीला सांगत असतो. एलिसला आता जबरदस्त शंका येत होती की एल्जिनला फातिमाच्या लोकेशनबद्दल चांगलं माहिती आहे आणि म्हणूनच तो अशा प्रकारच्या गोष्टी बोलत आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर बॉयडला कुठेतरी वाटतं कदाचित एल्जिनलाही सारासारख्या आवाजांचा अनुभव येत असेल. म्हणून तो कॅनी आणि एलिसला एल्जिनवर नजर ठेवायला सांगतो आणि स्वतः साराकडे जातो. आता बॉयड सारा आणि तिला कॉलनी हाऊसकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतो, जेणेकरून सारा एल्जिनला समजावून सांगू शकेल आवाजांमुळे त्याला कसा अनुभव आला आणि तिने काय गमावलं आहे. सारा या गोष्टीसाठी तयार होतो. दरम्यान इथन आणि जिम घरी पोहोचतात तेव्हा बाहेर विक्टर उभा असतो. विक्टर त्यांना सांगतो की टॅबी अचानक कोसळली होती. जिम घरात जातो तेव्हा टॅबी त्याला तिच्या दिसलेल्या विजन्सबद्दल सांगते. हे ऐकून जिम खूपच स्तब्ध होतो. टॅबी कुठेतरी समजत असते की तीच मिरांडा आहे, पण ती हे स्वीकारायला तयार नसते, कारण यामुळे जिम सोबत तिचं नातं पूर्ण बदलू शकलं असतं. जिम लगेचच जेडकडे जातो, जो अजूनही त्या नंबरचा अर्थ शोधण्यात लागला असतो. जिम जेडकडून त्याच्या मागील वागणुकीबद्दल माफी मागतो आणि त्याला टॅबीची मदत करायला बोलतो, कारण तो सुद्धा मानतो की जर त्यांनी ही मिस्ट्री सोडवली नाही तर त्यांना इथून बाहेर पडता येणार नाही. जेड हे मान्य करतो. जेव्हा ते दोघं टॅबीकडे जातात तेव्हा जेड तिचं बोलणं ऐकून खूप धक्का खातो. टॅबी सांगते की तीच मिरांडा आहे, पण जेडला यावर सहज विश्वास बसत नाही. जेड त्याला थर्मोडायनामिक्सच्या नियमाबद्दल सांगतो, ज्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण किंवा नष्ट केली जाऊ शकत नाही, ती फक्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात बदलते. जेड सांगतो की आपल्या आत्मा आणि आठवणी सुद्धा एक प्रकारची ऊर्जा आहेत, ज्यामुळे कदाचित जेव्हा मिरांडा मेली असेल तेव्हा तिच्या आठवणी त्या जागेवर अडकल्या असतील आणि त्या ऊर्जा गोलांमध्ये बदलल्या गेल्या असतील, ज्यामुळं टॅबीला विजन्स आले असावेत. जेडचं असंही म्हणणं होतं की ते तिचं गतजन्म नसेल, पण मिरांडाची कॉन्शियसनेस टॅबीच्या आत आली असेल. टॅबी विचार करते की फक्त तिलाच विजन का दिसले आणि तिचा विक्टरसोबत चांगला बॉन्ड का झाला. यावरून हे स्पष्ट होतं की टॅबी मिरांडाचा पुनर्जन्म आहे. पण टॅबी जेडच्या या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवत नाही. यानंतर ती जेड आणि जिमला विक्टरच्या ट्रंककडे नेण्यासाठी सांगते. दरम्यान सारा आणि बॉयड कॉलनी हाऊसला पोहोचतात. तिथे डोना त्यांना भेटते. बॉयड डोनाला सांगतो की कॉलनी हाऊस रिकामं करून द्यावं, कारण त्याला एल्जिनसोबत योग्यरित्या चौकशी करायची असते. सुरुवातीला डोना घाबरते, पण फातिमाला शोधणं महत्त्वाचं असल्याने ती मान्य करते. कॉलनी हाऊसमध्ये आता फक्त कॅनी, एलिस, सारा, डोना, बॉयड आणि एल्जिनच उरतात. एल्जिन फातिमासाठी काही सामान घेऊन निघाला असताना बॉयड आणि बाकीचे त्याला थांबून वरच्या रूममध्ये नेतात. तिथेच त्याच्याशी सौम्यपणे चौकशी केली जाते. एल्जिन शेवटी मान्य करतो की हो, त्याला फातिमाच्या लोकेशनची माहिती आहे.
पण तो कोणालाही सांगणार नाही, कारण किमोना वुमनने त्याला सांगितलं होतं की एकदा मूल जन्माला आलं की त्यांना घरी परत जाता येईल. एल्जिनच्या मते किमोना वुमन एक देवदूत आहे. सारा आणि बाकीच्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की ही जागा त्यांच्या भावनाशी खेळते. ती देवदूत नाही तर दुष्ट स्त्रीसारखी आहे. ते सांगतात की या जागेचं उद्दिष्ट लोकांकडून त्यांच्या प्रिय गोष्टी हिरावून घेणं आहे. पण एल्जिन मात्र ठाम असतो की किमोना वुमन चांगली आहे. त्याचं म्हणणं होतं की तिने त्याचं काहीही वाईट केलं नाही. मात्र एल्जिन विसरतो की तिच्यामुळेच त्याचा जीव धोक्यात आला होता आणि तिनेच त्याला पाण्यात बुडून मारण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर एल्जिन सांगतो की फातिमाची लवकरच डिलिव्हरी होईल. हे ऐकून एलिस रागाच्या भरात त्याचा गळा पकडतो. पण बॉयड एल्जिनला सोडून सगळ्यांना बाहेर नेतो. बॉयडला कळून चुकतं की एल्जिनला कितीही टॉर्चर केलं तरी तो फातिमाच्या लोकेशनबद्दल सांगणार नाही. ही बाब लक्षात घेऊन बॉयड डोनाकडे तिच्या टूल्सबद्दल विचारतो, कारण आता त्याला वाटतं की एल्जिनला टॉर्चर करूनच फातिमाची माहिती मिळवणं गरजेचं आहे. बॉयडचं वर्तन त्याच्या नेहमीच्या स्वभावाला अजिबात साजरं नव्हतं. पण जेव्हा गोष्टी त्याचा मुलगा, सुनेची आणि येणाऱ्या नातवंडाची आली तेव्हा परिस्थिती खूप गंभीर झाली. डोना आणि बाकीचे सगळेही हे ऐकून खूप घाबरले होते. दुसरीकडे आपण विक्टरला पाहतो, जिथे हेनरी त्याच्याजवळ येतो आणि त्याच्याशी जॅस्परबद्दल विचारतो. पण यावेळी विक्टरला हेनरीच्या बोलण्यावर विश्वास वाटत होता. तो सांगतो की जॅस्पर फक्त एक खेळणं आहे. यानंतर विक्टर हेनरीला 2 मोठ्या दगडांजवळ घेऊन जातो, ज्यावर विक्टरने चित्र काढली होती. विक्टर सांगतो की या दगडांच्या खाली मिरांडा आणि एलॉयच्या मृतदेहांना दफन करण्यात आला आहे. एलॉयचा मृतदेह जेव्हा विक्टरला सापडला तेव्हा तो तुकडे तुकडे झाला होता. मॉन्स्टरने तिला जवळजवळ खाल्लं होतं. सांगताना विक्टर खूप रडायला लागतो, कारण त्याला आई आणि बहिणीवर प्रचंड प्रेम होतं. त्याला वाटतं की त्या दिवशी आपणही मरायला हवं होतं. त्याला दुःख होतं की तो ना आईला वाचू शकला ना बहिणीला. हे ऐकल्यावर हेनरी त्याला अशा गोष्टी बोलण्यापासून थांबवतो. तो विक्टरला मिठी मारतो आणि सांगतो की यामध्ये तुझी काहीही चूक नाही. ही जागा स्वतःच शापित आहे. तू स्वतःला त्रास देऊ नकोस. मिरांडाने तुझी आणि तुझ्या बहिणीची नेहमीच काळजी घेतली आणि प्रेमाने संरक्षण केलं. हे तिचं तुझ्यावरचं प्रेम होतं आणि आता मी तुझी काळजी घेईल. दरम्यान दुसरीकडे बॉयड साधन गोळा करत असतो. त्याचवेळी त्याला खत्री दिसतो, जो त्याला त्याचं काम थांबवण्यासाठी बळजबरी करतो. खत्री म्हणजे त्याच्याच मनाने निर्माण केलेला एक भास होता. या ठिकाणचा प्रयत्न होता की बॉयडचा आत्मविश्वास पूर्णतः कोसळावा. पण बॉयड खत्रीवर चिडतो आणि ठाम राहतो, कारण त्याला फातिमाला शोधायचं होतं कोणत्याही परिस्थितीत. त्याला माहिती होतं की एलिस त्याला नीट समजून घेऊ शकत नाही, पण आता त्याच्याकडे दुसरा मार्ग पण नव्हता. बॉयडच्या मनात खत्रीच्या मृत्यूबद्दल खूप दुःख होतं. तो खत्रीला बोलतो की तुला इथे माझ्यासोबत असायला हवं होतं. तू मला मदत करू शकला असतात, पण तू दुर्दैवाने इथे नाहीस. बॉयड खत्रीच्या गोष्टी ऐकून न घेता साधनं घेऊन वर जातो. मीनवाईल फातिमाला आपण प्रसूती वेदनांमध्ये जात असताना बघतो. एल्जिनच्या रागात तिने त्याच्या रक्ताचा जार भिंतीवर फेकून फोडला असतो. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पोलराईड कॅमेऱ्याच्या फोटोमध्ये रक्ताचा पॅकेट दिसतो, जो फातिमाच्या बाळासाठी गरजेचा असल्याचं सूचित करत होता. त्यामुळे एल्जिनने रक्त ठेवलं असावं. फातिमाच्या मनात बाळाचा जीव घेण्याचा विचार येतो आणि ती तुटलेला मोठा काच उचलते. दुसरीकडे जिम, जेड, टॅबी विक्टरच्या ट्रंकजवळ पोहोचतात. जेड त्यांना केवमध्ये घडलेल्या घटनांबद्दल सांगतो. तिथे त्याला झाडाच्या मुळांसारखी काही चिन्ह आणि स्लॅबवर झोपलेली मुलं दिसली होती. टॅबी सांगते की हीच मुलं दफन होऊन त्या फार अवे ट्रीजमध्ये बदलली आहे. हे ऐकून जेडला समजतं की ती मुलं त्याच्याकडून मदत मागण्याचा प्रयत्न करत होती, पण तो काही समजूच शकला नाही. आता तो जंगलाकडे ओरडून सांगतो की जर त्यांना खरंच मदत हवी असेल तर त्यांनी स्पष्टपणे तसे काही संकेत द्यावेत. दरम्यान रेंडलला त्या बॉक्सच्या आवाजाची जाणीव होते, जी यावेळेस थांबत नव्हती. त्यामुळे तो मेरियल आणि क्रिस्टलला बेसमेंटमधल्या शॉक मशीनबद्दल विचारतो. रेंडल त्या आवाजांना थांबवण्यासाठी मशीनच्या साहाय्याने स्वतःच्या मनावर झटके देण्याचा प्रयत्न करतो, पण मॅरियल त्याला थांबवते आणि सावरते. रेंडलला ती झोपवते. क्रिस्टललाही हे समजतं की मेरियल त्याच्या ट्रान्सनंतर नॉर्मल वाटण्याचा केवळ दिखावा करत आहे. मेरियल सुरुवातीला काही बोलत नाही, पण नंतर ती स्वतः मान्य करते की ती त्या दिवसापासून खूप त्रस्त आहे. जुलीची अवस्था अशीच होती. दुसरीकडे बॉयड जेव्हा साधन घेऊन जात असतो तेव्हा तो कोणालाही वर येऊ नका असं बजावतो. वर गेल्यावर बॉयड एल्जिनला घाबरवण्यासाठी त्याच्यासमोर सगळी साधनं काढतो. अचानक पोलराईड कॅमेरामधून एक फोटो बाहेर येतो, जो पाहून बॉयड हादरतो, पण तो याकडे दुर्लक्ष करून एल्जिनला बांधून हातोड्याने त्याच्यावर वार करतो. बॉयड एल्जिनकडे त्या फोटोबद्दल विचारतो, ज्यामध्ये एका घराचा फोटो होता. हे घर एबीने बॉयडला रिटायरमेंट गिफ्ट म्हणून दिलं होतं. टाउनमध्ये येण्यापूर्वी बॉयड, एबी आणि एलिस त्या घरात राहत होते. त्या घरासमोर एक बोटही असायला हवी होती,
JBने बॉयडसाठी घेतली होती. त्या बोटीची चावी सुरुवातीच्या सीझनमध्ये दाखवली होती. एल्जिन बॉयडला समजवण्याचा प्रयत्न करतो की किमोना वुमन म्हणजेच ती एंजल त्याला सांगत होती की थोडं थांबायला हवं आणि नंतर सगळे जाऊ शकतील, पण बॉयडला हे सगळं फालतू वाटतं. शेवटच्या वेळेस बॉयड एल्जिनकडे फातिमाच्या ठिकाणाबद्दल विचारतो. एल्जिन काही सांगत नाही, त्यामुळे बॉयड हातोड्याने त्याचा हात तोडतो. त्याचवेळी एकोस्टा खाली पोहोचते. एल्जिनच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून ती वर जाते. ती बॉयडला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण बॉयड तिला समजावताना खाली घेऊन जातो. दरम्यान आपण पाहतो की जुली आणि इथन बोलत असतात. जुली त्याला ट्रान्सस्टेट आणि मार्टिन आणि गुहेबद्दल सांगते. इथन तिला समजावतो की जुली एक स्टोरी वॉकर आहे, जी वेळेत कोणत्याही कथेमध्ये जाऊ शकते. हे समजल्यावर जुली खूप आनंदित होते. ती मागे जाऊन थॉमस आणि मिसेस लूचे प्राण वाचवायचं ठरवते, पण इथन सांगतो की टाइम पॅराडॉक्समुळे हे शक्य नाही. कथा संपल्यानंतर स्टोरी वॉकर सुद्धा ती बदलू शकत नाही. बॉयड फातिमाला वाचवण्यासाठी ठाम असतो. तो सांगतो की त्याला आपल्या कुटुंबातील आणखी कोणालाही गमवायचं नाही. यावेळी सारा वर जाते. ती बॉयडला आणखी तुटताना पाहू शकत नाही. ती एक स्क्रू ड्रायव्हर घेते आणि थेट एल्जिनच्या डोळ्यात खुपसते, ज्यामुळे एल्जिनचा एक डोळा फुटतो. यातून फातिमाचं ठिकाण समजतं. एल्जिनच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून सगळे वर जातात. सारा त्यांना फातिमाच्या ठिकाणाबद्दल सांगते आणि त्यांना तिकडे पाठवते. इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेडला आधी एक माणूस दिसला होता. त्याचा डोळा फुटलेला होता. एल्जिनचा डोळाही तसाच फुटलेला आहे, त्यामुळे एल्जिन कदाचित त्याचाच पुनर्जन्म असू शकतो. त्या माणसाने कवटीतून रक्त पिण्याचा प्रयत्न केला होता. मे बी त्याने काही चुकी केली असू शकते. आता एल्जिन सुद्धा कदाचित असंच काही चुकीचं करत होता. दुसरीकडे जिम, जेड आणि टॅबी मिळालेल्या 12 नंबर्सबद्दल विचार करत होते. हे नंबर्स वेगवेगळ्या संयोजनात मांडले होते. जेडला त्याचा अर्थ लागत नव्हता. जेड त्या नंबरबद्दल विचार करत होता आणि तो एस्ट्रोलॉजिकल, ॲस्ट्रॉनॉमिकल आणि मॅथमॅटिकल अशा सगळ्या पद्धतीने त्या नंबर्सना अरेंज करून पाहतो, पण त्याला यश मिळत नाही. यावेळी जिम त्याला सांगतो की त्याची आई एक पियानिस्ट होती. ती नेहमी त्याला सांगायची की संगीतामध्ये 12 नोट्स असतात, ज्यांना वेगवेगळ्या संयोजनात लावून धून तयार केली जाते. संगीत हे एक युनिव्हर्सल भाषा आहे. हे समजल्यावर जेड खूप आनंदित होतो आणि जिमला जिनियस म्हणतो. त्यानंतर तो जिमच्या बेसमेंटमधून विक्टरचं व्हायोलिन आणण्यास सांगतो आणि स्वतः टॅबीसोबत त्या नोट्स, मेलोडी आणि कार्ड कीजच्या स्वरूपात अरेंज करू लागतो. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सुरुवातीला कार्ड कीज जेडच्या समोर येताच पुढील धून आपोआप त्याच्या डोक्यात तयार झाली होती. तो पटकन त्या नोट्स डार्टबोर्डजवळ अरेंज करू लागतो. हे पाहून जिम आणि टॅबी चकित होतात. आता त्यांना त्या धूनबद्दल कळालं होतं, पण त्यांना ते समजत नव्हतं की ती धून वाजवावी की नाही, कारण ती धून शैतानी असू शकते किंवा एखाद्या भयानक गोष्टीला जागा करू शकते. सध्या ती धून त्यांनी टाउनमध्ये न वाजवता बॉटलच्या फार अवे ट्री जवळ जाऊन वाजवण्याचा निर्णय घेतला असतो. जिथे जेड आणि टॅबी ती धून वाजवतात तिथे अचानक ते मुलं त्यांच्यासमोर येतात, जी जिमला दिसत नव्हती. त्यापैकी एक मुलगी टॅबीजवळ येऊन अंगुई म्हणते. जसेच जिम आणि टॅबी हा शब्द पुन्हा ऐकतात ते थक्क होतात. या क्षणी ते खूप भावूक होतात. अंगुईचा अर्थ होता रिमेंबर मी, म्हणजेच ती मुलं त्यांना आठवणी परत आणायला सांगत होती. यावेळेस आपल्याला कळतं की जेड आणि टॅबी यांनाच ती मुलं का दिसत होती, कारण जेड पूर्वजन्मात क्रिस्टोफर होता आणि टॅबी त्याची पत्नी मिरांडा होती. ते दोघंच त्या टाउनमध्ये पहिल्यांदा आले होते, जिथे त्यांना त्या मुलांना वाचवायचं होतं. त्यापैकी एक मुलगी त्यांची स्वतःची मुलगी होती, पण ते त्यांना वाचू शकले नाहीत. त्यामुळे पुढच्या प्रत्येक जन्मात ते परत येऊन मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करत राहिले, पण ते फेल होत राहिले. क्रिस्टोफर आणि मिरांडाचा शेवटचा जन्म झाला होता. टॅबी प्रत्येक जन्मात तीच ब्रेसलेट बनवत असे, म्हणून हेनरीकडे देखील तो ब्रेसलेट होता आणि ती धून जेड आणि टॅबी यांच्या मुलांसाठी वाजवत असत. जिमला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, पण टॅबी त्याच्याकडे थोडा वेळ मागते आणि एकटीच बाहेर जायला निघते. दरम्यान फातिमा स्वतःच्या पोटावर चिरा मारते, पण तिथे किमोना वुमन येते आणि फातिमाला थांबवते. त्याचवेळी फातिमाचा वॉटर ब्रेक होतो आणि किमोना वुमन तिथेच डिलिव्हरी करायला लागते. ती फातिमाच्या गर्भाशयातून ते फिटस बाहेर काढते. याच वेळी त्या खोलीत जमिनीवर असलेला दरवाजा उघडतो, जो फातिमा उघडायचा प्रयत्न करत होती. किमोना वुमन त्या फिटसला घेऊन त्या दरवाजातून आत जाते. तेव्हा बॉयड, केनी आणि एलिस तिथे पोहोचतात. फातिमा त्यांना सांगते की सगळं या मुलापासून सुरू झालं आहे. गावातील मूळ लोकांनी अमरत्व प्राप्त करण्यासाठी मुलांची हत्या केली होती, ज्यामुळे गावावर शाप बसला आणि ते लोक मॉन्स्टरमध्ये कन्वर्ट झाले. बॉयड त्या टनलमध्ये जाऊ लागतो. तिथे त्याला कळतं की अमरत्व मिळालं होतं, पण ते मॉन्स्टरच्या रूपात मिळालं होतं. किमोना वुमन त्या मॉन्स्टरमध्ये जाऊन फिटस ठेवते. त्या फिटसचं मोठं होऊन रूपांतर स्माइली मॅनमध्ये होतं, जो मॉन्स्टर होता आणि ज्याने मिरांडाला मारलं होतं. बॉयडला हे पाहून धक्का बसतो. त्याला समजतं की या टाउनमध्ये एखाद्या मॉन्स्टरला मारलं
तरीही तो पुन्हा जिवंत होतो. यानंतर जिम आरवीजवळ येतो आणि त्याला जुलीचा आवाज येतो. ती जुली आधीच्या जुलीपेक्षा वेगळी दिसते. तिच्या गालावर ओरखडाचा निशाण दिसतो, जो रेंडलच्या गळ्यावर देखील होता. तिचे केस आणि स्टाईलही वेगळे दिसते. ती जिमला सांगते की त्याला इथून निघून जावं लागेल, कारण ती कथेला बदलू इच्छिते. शक्यता अशी आहे की जुली फ्युचरमधून पास्टमध्ये स्टोरी वॉक करत आली असावी. जिमला हे सगळं समजत नाही. तिथेच एक येलो जॅकेट घातलेला म्हातारा माणसाचा प्रवेश होतो, ज्याला जुली घाबरत असते. त्याच्या डोळ्याच्या पुतळ्या नसतात, फक्त काळ्या डोळ्यांच्या जागा दिसतात. तो माणूस कदाचित डेव्हिल असू शकतो. मिरांडाच्या घरात त्या माणसाचं एक पोस्टरही लावलेलं असतो. टॅबीलाही लहानपणी तिच्या स्वप्नात अशीच दगड दिसत असत, जिथे ती एका माणसापासून लपायची. जिम त्याला लाकडी काठीने मारण्याचा प्रयत्न करतो, पण येलो जॅकेट घातलेला माणूस जिमचा गळा पकडतो आणि सांगतो की त्याच्या पत्नीने बेसमेंट खणायला नको होतं. तो म्हणतो, ज्ञान मिळतं, पण त्याची किंमत मोजावी लागते, आणि तो जिमचा गळा चिरून टाकतो. जिमचं मरणच त्या बेसमेंटला शोधण्याची ती किंमत होती. यासोबतच सीझन 3चा शेवट होतो.